German. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Judah, all Amen. yours. Amen. Thanks, Ashley. Give me a minute, okay. Yes, welcome. More people can come on the screen. जरा जास्ती माणसं आली तर बरं वाटेल मला. As usual. जी दर टायमाला असतात ती पण नाहीत म्हणजे माणसं. थँक्स इनोरा. चालू केला. येस जॉनी. थँक्यू. येस. ओके, यट अनदर क्लास. अजून एक आपण क्लास घेऊ. आतापर्यंत काय डिसिजन नाही घेतला होता की काय टॉपिक घ्यायचा. 2 मिनिटापूर्वी मी आपल्या ह्या भावल्या घेऊन आलो तर काहीतरी ह्या भाव क्लास घेऊ. ओके, पण त्याच्या आधी कोणाला काही क्वेश्चन्स असतील का असतील तर मला तुम्ही सांगा, म्हणजे आपण हे करू. आणि आपण मेडिटेशन मध्ये लास्ट मध्ये मेडिटेशन जो आपण करतो त्याच्यामध्ये एक स्टेप आपल्याला पुढे घ्यायचं आहे, तर ते पण मला आठवण करा तुम्ही. एनीबडी एनी क्वेश्चन्स? Ashley, you can start with the question. Johnny, uncle, any questions? Right? For Judah or Rahel? Or even Rebecca is there today. Johnny, uncle, you're on mute. I will say you're passing the buck. Ashley, why are you passing the buck? Just kidding. No questions? Okay. आजचा जो क्लास आहे ना, आजचा क्लास आपण आहे ना हेल्थ वर घेणार. आपण एक क्लास घेतला होता हेल्थ सिस्टम्स वर. हेल्थ सिस्टम म्हणजे आयुर्वेदिक आणि वेगवेगळ्या कल्चरचा आपण हेल्थ सिस्टम वर असंच घेतला होता. आणि आपण ज्युइश हेल्थ सिस्टम काय आहे बघितला होता. तर आपल्याला समजलं की ज्युइश हेल्थ सिस्टमच नाही काय, दे नॉट स्पेसिफिक हेल्थ सिस्टम नाही. ज्युइश किंवा बेने इस्रायल किंवा ज्युइश अशी हेल्थ सिस्टम नाही, कारण ती जरी ज्युइश माणसं सगळ्यात मोठी मोठी डॉक्टर्स आहेत, सगळ्यात मोठा इनोव्हेशन्स करतात हेल्थ मध्ये, तरी असं जसं इंडियाचा आयुर्वेदिक तसं काय हाय नाही. तर त्याचं एक कारण काय माहिती का, मिद्राश मध्ये आहे ना एक गोष्ट आहे. त्या गोष्टीच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. ती काय गोष्ट काय माहिती आहे ना, की आदामापासून ते अब्रामापर्यंत ना सगळी माणसं जी होती ना, की त्यांचा एज त्यांचा जेवढा एज होता ना तेवढा एज असेपर्यंत ती लोक एकदम फिट राहायची, हेल्दी अँड फिट. आणि ज्या दिवशी त्यांचा एज संपला ना, म्हणजे 175 इयर्स फॉर अब्राम, तर त्या दिवशी त्यांना शिंक यायची एक अशी, आणि ते मारायचं. कारण काय आहे की देवाने आपल्या नागपुड्यामध्ये ब्रीद इन केला ना, तर ते ब्रीद इन म्हणजे लाईफ आली. आणि जेव्हा ब्रीद आउट होतं, ब्रीद आउट म्हणजे प्रेशरनी ब्रीद आउट म्हणजे आक्षी म्हणजे स्नीज केला तर तो ब्रीद आउट व्हायचा आणि त्या दिवशी ते मारायचं. म्हणून एक पद्धत आहे की कोण शिंकला ना त्याला बोलतात लब्रियूथ फॉर लाईफ. कारण त्याच्यानंतर अब्राम पासून ती चेंज झाली. तर अब्रामच्या नंतर इसाक जेव्हा होता ना, तर इसाकने देवाला सांगितलं की हे बरोबर नाही, कारण आम्ही ज्या दिवशी मरणार आहोत तो दिवस आम्हाला माहिती नाही, पण कारण स्पिरिच्युअली कनेक्टेड होतं ना ती लोक, म्हणून त्यांना त्याची बॉडी हेल्दी राहायची. तर बोला आम्हाला काहीतरी हिंट दिली पाहिजे की म्हणजे आम्ही मरणार आहोत म्हणून, म्हणजे आम्हाला तयारी करता येईल. म्हणून मग देवाने सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला हिंट देईन
की तुम्ही कधी मरणार आहात करून. म्हणून आहे ना, इसाक होता, इसाकची जेव्हा नजर गेली ना, अब्रामचा मुलगा इसाक, त्याची नजर गेली ना, तर इसाकला वाटलं की आता माझा टाइम आला मराचा, आता मी मरीन, कारण देव हिंट देणार आहे मला काहीतरी ना. आणि म्हणून इसाकने काय केलं, या एसावला आणि याकोबला बोलून त्यांना मिशबारखा वगैरे दिली. पण ती हिंट म्हणजे ती सिकनेस नव्हता. देवाने सांगितलं होतं की मी सिकनेस देईन तुम्हाला काहीतरी, आणि तो सिकनेस नव्हता. पण त्याच्यानंतर मग इसाक जेव्हा त्याचा टाइम झाला तेव्हा इसाक त्याच्या आधी सिक पडला आणि वारला. मग याकोब जेव्हा आला तर याकोबला समजलं की मराच्या आधी देवानी साईन दिली आहे. म्हणजे साईन का दिली आहे की माणूस सिक होईल करून. म्हणून याकोब जेव्हा सिक झाला ना, तेव्हा त्यांनी मेसेज पाठवला योसेफला की मी आता सिक झालो, आता मी मरणार आहे, तर मिशबारखा घ्यायला या म्हणून. म्हणून योसेफ, कोरामध्ये वाचा ना की योसेफला समजला की त्याचा डॅडी सिक आहे करून. म्हणून योसेफ त्याच्या मुलांना घेऊन आला तिथे, आणि मग याकोबाने त्यांना मिशबारखा दिली. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी काहीतरी याकोब ही डायड. मग त्याच्यानंतर ही पद्धत पडली की माणूस मराच्या आधी थोडासा असा सिक होईल, आणि ही विल नो, त्या माणसाला 1 महिना आधी, 40 असं म्हणतात 40 दिवस आधी, की ही नोज दॅट ही इज गोइंग टू डाय. म्हणजे जे स्पिरिच्युअली कनेक्टेड असतात तर त्यांच्यासाठी असा ही साईन होती. तर त्या साईनच्या हिशोबाने माणसं, म्हणजे त्या साईनच्या हिशोबाने कब्बालामध्ये अजून कुठल्या कितीतरी गोष्टी लिहिल्यात की त्याची सावली नाही पडत, त्या माणसाची सावली त्याच्या पायाखाली जातं. म्हणजे सायन्स काय काय ते वेगवेगळ्या सायन्स आहेत. पण हे ते म्हणजे असं फॅन्टसी आहे, आणि ह्याच्यामध्ये हे केलं तर तसं सायन्स आहे. पण त्याचं काहीतरी रूल्स, त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन, मेटाफोरिक इंटरप्रिटेशन असतात त्याचं. ओके, त्याच्यावर आज आपण नाही बोलणार. पण त्याच्याने मी तुम्हाला काय सांगतो की ज्युईश ह्याच्यामध्ये, कल्चरमध्ये किंवा हिब्रू कल्चरमध्ये आहे ना, सिकनेस ही एक साईन म्हणून दिलेली आहे. म्हणजे सिकनेस वॉज अ साईन दॅट तुमची टाइम आलाय करून, मराचा टाइम आलाय करून. ओके, तर जे स्पिरिच्युअली कनेक्टेड माणसं असतात ना, जी रिअली द पीपल हु आर स्पिरिच्युअली कनेक्टेड, त्या लोकांचा जो असतो ना, त्या लोकांची जी मटेरियल बॉडी असते ना, ती मटेरियल बॉडी आहे ना फुल इलेक्ट्रिसिटीवर चाललेली असते. म्हणजे फुल लाईफ इलेक्ट्रिसिटीवर चालली असते, तर त्यांची बॉडी कधी सिक नाही पडत. तर त्यांना समजायला की ती लोक मरणार आहेत करून, किंवा त्यांचा डेथ जवळ आलाय, ते समजासाठी देवानी, माणसाने देवाकडनं मागून घेतलेला जो साईन आहे ना, ती सिकनेस म्हणून साईन आहे. ओके, असा समज, असा इंटरप्रिटेशन आहे. तर त्याच्या हिशोबाने काय आहे की आपला जो कल्चर आहे ना, ज्युईश कल्चर किंवा तोरा कल्चर हा जास्ती स्पिरिच्युअलिटी मध्ये इमर्स आहे. स्पिरिच्युअल गोष्टी आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये इमर्स आहे. म्हणून त्याच्यामध्ये ना जो मटेरियलिस्टिक पार्ट आहे ना, तो मटेरियलिस्टिक पार्ट त्याच्यावर जास्ती म्हणजे रिसर्च नाही बोलू शकत, त्याच्यावर जास्ती भर नाही दिलेली आहे. म्हणून जो प्रॅक्टिकल कब्बाला वगैरे जो आहे, प्रॅक्टिकल कब्बाला वगैरे यूज होतो ना, त्याच्यामध्ये आहे ना, तोराला काय वाचायचा, तोरामधला हा पाठ वाचा, तुम्ही शिकाय तर हा तेली मधला टप्पा वाचा, हे वाचा, ते वाचा. अशा हिशोबाने कब्बाला आणि जो स्पिरिच्युअल जो हे आहे ना, मेडिसिनचा पार्ट, तो तसा हे करतं. काय इंटरप्रेट करतं, कारण कब्बाला कारण ज्युईश कल्चर काय विचार करतं की सिकनेस ही साईन आहे की तुमचा स्पिरिच्युअल जो कॉन्टॅक्ट आहे ना, तो स्पिरिच्युअल कनेक्शन आणि स्पिरिच्युअल कॉन्टॅक्ट आहे ना, तो कमी झाला. आणि तो कमी झाला म्हणून तुमची बॉडी आता काय होते, तुमची बॉडी सिक होते, तुमची बॉडी ओके सिक होते. म्हणजे एक आता असा ओपन करून मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय. याचा अर्थ असा आहे ना की जसा जसा माणसाचं स्पिरिच्युअलिटी पासून माणसाचं कनेक्शन तुटत जातं ना, तसा तसा तो जास्तीत जास्त मटेरियलिस्टिक होत जातो. ओके, नॉर्मल ह्याच्यामध्ये ह्या अख्खा मटेरियल वर्ल्डचा आणि स्पिरिच्युअलिटीचा कनेक्शन पॉइंट कोण आहे, ह्युमन बिंग, माणूस आहे. ओके, माणूस हा स्पिरिच्युअल कनेक्शन असल्यामुळे काय होतं की माणसाच्या स्पिरिच्युअल कनेक्शन, जेवढा माणसाचं जास्तीत जास्त स्पिरिच्युअल कनेक्शन असतं, तेवढा या मटेरियल वर्ल्डचा स्पिरिच्युअल कनेक्शन असतं. आणि मटेरियल वर्ल्ड अपलिफ्टेड असतं. आणि मटेरियल वर्ल्ड, ह्या मटेरियल वर्ल्ड म्हणजे अख्खा जग. ओके, आता मला एक्सप्लेन नाही करायची गरज आहे ना, सगळ्यांना माहिती आहे मटेरियल वर्ल्ड मध्ये काय. या मटेरियल वर्ल्ड मध्ये सगळं चांगलं असतं. म्हणजे जगामध्ये वॉर नसतं, पीस असतं, जगामध्ये बिमाऱ्या नसतात, प्लेग नसतात, जगामध्ये चांगला पाऊस पडतं, सगळी माणसं सुखी असतात, सगळे अॅनिमल सुखी असतात, व्यवस्थित सगळं चाललेलं असतं. पण जेव्हा माणसाची, ह्युमन काइंडची स्पिरिच्युअल लेवल खाली खाली पडायला लागतं ना, तेव्हा काय होतं, ह्या जगामध्ये, ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये त्याचा इफेक्ट दिसायला लागतं. आणि तो इफेक्ट काय दिसायला लागतं की माणसं
माणसाची स्पिरिच्युअलिटी लेवल कमी पडली म्हणून पाऊस बरोबर नाही पडत, अर्थक्वेक व्हायला लागतात, नॅचरल डिझास्टर्स व्हायला लागतात. ओके, आणि स्लोली या जगामध्ये बिमाऱ्या वाढायला लागतात. अजून स्पिरिच्युअल लेवल खाली पडली ना तर मोठ्या मोठ्या वॉर्स व्हायला लागतात, व्हॉल्केनोज, आणि जे डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस आहेत ना ते डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस बाहेर पडायला लागतात या मटेरियल वर्ल्ड मधून. आणि माणसाची लेवल आहे ना जेव्हा अजून जास्तीत जास्त खाली पडतं ना तेव्हा हा जो डिस्ट्रक्टिव्ह लेवल आहे ना तो डिस्ट्रक्टिव्ह लेवल माणसांमध्ये येतं, आणि माणसांमध्ये आहे ना बिमाऱ्या येतात, मग महामारी येतं, पॅन्डेमिक्स, जसा प्लेग. ओके, तर आता म्हणजे तुम्हाला समजलं ना, म्हणजे करोना बिमाऱ्यासारखी जी बिमारी येतो ना अख्खी जगभर पसरले जातं, ही जगभर पसरणारी बिमाऱ्या कशाला येतात? कारण ह्युमॅनिटीचा मटेरियलिस्टिक लेवल जास्ती वाढलेला असतं आणि स्पिरिच्युअल लेवल कमी झालेलं असतं. आणि एकदम स्पिरिच्युअल लेवल जेव्हा माणसाचा एक स्पिरिच्युअल लेवल एकदम जेव्हा कमी होतं तेव्हा काय होतं, तेव्हा अख्खा बॉन्ड्स मटेरियल लेवलचं जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ना ते सगळं तुटतात आणि मोठमोठे वॉर्स होतात, बिंड्रीज हे सगळं जातात, जंगल जळतात, व्हॉल्केनोनी डिस्ट्रक्शन होतं, एवढी बिमारी आलेली असतं की सगळे माणसं मारायला लागतात, सगळं पॉप्युलेशन कमी व्हायला लागतात. आणि जर माणसाची स्पिरिच्युअल लेवल एकदम तुटली ना तर हा अख्खा जग जो आहे ना तो त्या स्टेटला जातं ज्या स्टेटमध्ये माणूस आहे ना ऍनिमल म्हणून जगायला लागतं. म्हणजे जो आपला कल्चर माणसाने बनवलेला कल्चर आहे ना तो कल्चर संपतं. म्हणजे तो लेवल कुठला आहे? तो लेवल आहे ज्या टायमाला नोवाच्या बोटमध्ये नोवाने एंटर केला ना आणि अख्खी माणसं फ्लड आला ना तो लेवल आहे. त्याच्यामध्ये काय होतं, अख्खा अर्थ डिस्ट्रॉय होतं. ओके, आणि तो डिस्ट्रॉय काय होतं? कारण अर्थ म्हणजे जे हा मटेरियल जो वर्ल्ड आहे ना त्या मटेरियल वर्ल्डचा जो स्पिरिच्युअल कनेक्शन आहे ना तो स्पिरिच्युअल कनेक्शन माणसांमधून येत असतं. तो माणूस जर तो स्पिरिच्युअल कनेक्शन बरोबर नाही ठेवत ना तर त्याचा इफेक्ट काय होतं? त्याचा इफेक्ट हे मटेरियल वर्ल्ड मध्ये होतं. ओके, आता ह्याचा आपण जे पहिले स्टार्ट मध्ये बोलू ना त्याच्या सांगते कनेक्शन लावतो. त्याच्या स्टार्ट मध्ये कनेक्शन काय त्याचा, की माणसाला जर म्हणजे अब्राम इसाक याकोब आणि त्याच्या आधीच्या जण त्या लोकांना देवानी काय हिंट दिली की तुम्ही मराल. डेथ म्हणजे काय? डेथ म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ द मटेरियल पार्ट है ना. हा जो मटेरियल पार्ट असतो ना बॉडी ही काय मटेरियल पार्ट आहे. त्या मटेरियल पार्टचा डिस्ट्रक्शन ह्याला डेथ बोलतात. आणि आपण जिवंत आहोत म्हणजे काय? जिवंत म्हणजे आपण लाईफ आहे आपल्यामध्ये. जिवंत आहोत म्हणजे काय? की आपला ह्या मटेरियल बॉडीमध्ये आपला जो स्पिरिच्युअल सोल आहे ना त्याचं कनेक्शन आहे. आपला सोल जो आहे ना त्या सोलचा या बॉडीच्या आतमध्ये काहीतरी कनेक्शन आहे, आणि तो सोल आहे ना या बॉडीमध्ये काय पाठवत असतं? या बॉडीमध्ये लाईफ एनर्जी पाठवत असतं. तर ती लाईफ एनर्जी जेव्हा या बॉडीमध्ये येत असतं ना तेव्हा ही जी बॉडी आहे ही डेड मटेरियलनी बनलेली आहे. बॉडी मातीने बनलेली आहे ना, एलिमेंट्सनी बनलेली आहे. वॉटर हे सगळं एलिमेंट्स, तर एलिमेंट्सनी बनलेली जी बॉडी आहे ना त्या एलिमेंट्सनी बनलेल्या बॉडीमध्ये आपला जो सोल आहे ना तो लाईफ एनर्जी देत असतो. तर ती लाईफ एनर्जी जेव्हा व्यवस्थित असतं ना तेव्हा ही जी बॉडी आहे ना ही जी बॉडी कशी असतं? हेल्दी. ओके, एकदम हेल्दी आणि ऑप्टिमम लेवलला चाललेली असतं. पण सोल जेव्हा ह्या बॉडीमधून सोल कमी व्हायला लागतं ना, या बॉडीमधून सोल डेथ म्हणजे काय? या बॉडीमधून सोलची पॉवर कमी होणार आहे. आणि सोल जेव्हा ह्या बॉडीमधून निघून जाईल तेव्हा काय राहतं? ही नुसती मटेरियल बॉडी राहतं. तर ही जी मटेरियल बॉडी जी राहतं ती काय असतं? डेड बॉडी ना, कारण त्याच्यामधून सोल निघून गेलेला आहे. तर हा सोल जेव्हा निघायला लागतं, हा सोल जेव्हा सुटायला लागतं ना तेव्हा बॉडीमध्ये सायन्स दिलेलं, देवाने काय सायन्स दिलेलं बॉडीमध्ये, की तुम्हाला बॉडीमध्ये समजेल, सिकनेस येईल तुम्हाला बॉडीमध्ये, की तुमच्या बॉडीमधून तुमची तुमचा जो स्पिरिच्युअल काउंटर पार्ट आहे ना तो निघून चाललाय. तो निघून चालल्यावर तुम्हाला काय समजेल या बॉडीमध्ये? यू विल फील इन युअर बॉडी की तुम्ही सिक होताय. आणि जे खरोखर स्पिरिच्युअली हे असतात ना त्या माणसांना समजतं 40 दिवसापूर्वी की मी मरणार आहे करून. त्यांना समजतं त्यांचा डेथ का, कारण ती लोक फील करतात की त्यांचा स्पिरिच्युअल जो कंटेंट आहे ना त्यांच्या बॉडीमधून तो निघून चाललेला आहे. आणि पण स्पिरिच्युअल कंटेंट निघून जाताना बॉडीमध्ये काय चेंजेस होतात? बॉडीमध्ये चेंजेस होतात, तो असतो सिकनेस. आणि सिकनेस म्हणजे आजारी पडता नाही, सिकनेस म्हणजे वेगवेगळ्या लेवलचा सिकनेस असतात. तसा ह्या वर्ल्डमध्ये हा मटेरियल वर्ल्ड आहे ना, या मटेरियल वर्ल्डला सस्टेनन्स देणारा जो स्पिरिच्युअल सस्टेनन्स देणारा जो देवाकडनं येणारा जो वे आहे ना तो वे कुठून पास होतो? ह्युमॅनिटी मधून पास होतो. ह्युमॅनिटी आणू शकतो ह्या मटेरियल वर्ल्डला स्पिरिच्युअलिटी.
आणि मटेरियल वर्ल्ड मध्ये जर स्पिरिच्युअलिटी, ह्युमॅनिटीनी स्पिरिच्युअलिटी कमी केली ना तर काय होतं, तो सस्टेनन्स, तो सोल, तो सस्टेनन्स आहे ना, स्पिरिच्युअल सस्टेनन्स, तो कमी व्हायला लागतो. आणि तो सस्टेनन्स कमी व्हायला लागला ना तर हा जो मटेरियल वर्ल्ड आहे ना, हा मटेरियल वर्ल्ड सिक होतं, आजारी होतं. आणि तो सिक व्हायचा जो हे आहे ना, प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेस आपल्याला ह्या वर्ल्ड मध्ये नॅचरल डिझास्टर्स आणि हे म्हणून दिसतात. ओके, म्हणून अख्खा जो लाईफचा कॉन्सन्ट्रेशन आपला सोलार सिस्टम मध्ये, म्हणजे आपला जो सन आणि आपले प्लॅनेट्स आहेत ना, त्या सोलार सिस्टम मध्ये लाईफ कुठं आहे? अर्थवर आहे ना. मार्सवर तुम्ही गेलं तर मार्सवर लाईफ नाही दिसत, ज्युपिटर सगळ्या दुसऱ्या प्लॅनेट्सवर लाईफ नाही दिसत. का लाईफ नाही दिसत? कारण त्या लोकांच्या याच्यामध्ये तो स्पिरिच्युअल सस्टेनन्स नाही येत आहे. त्या लोक नुसतं मटेरियल आहेत, मटेरियल सस्टेनन्स आहे त्यांच्याकडं, आणि तो मटेरियल आहे नुसता. पण तो मटेरियल सस्टेनन्स मध्ये त्यांच्याकडे वॉल्केनो होतात, तिकडे फुटतं, तिकडे काय काय होतं, तिकडे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात. ज्युपिटरवर आणि सॅटर्नवर मोठं मोठं हे येत असतात, तुफान येत असतात, है ना. ते नॅचरल हे आहे. तर नॅचरल गोष्टी जे आहेत ना, त्या नॅचरल गोष्टी कधी जास्ती हे निघतात, वर उठून येतात, जेव्हा स्पिरिच्युअल सस्टेनन्स कमी होतं. मग ह्या वर्ल्ड मध्ये, ह्या अर्थ मध्ये, ज्या ज्या जागेमध्ये आपण राहतोय ना, त्याच्यामध्ये जो स्पिरिच्युअल सस्टेनन्स आहे ना, तो कुठून येते? आपल्या ह्युमॅनिटीच्या थ्रू पास होते. आणि ह्युमॅनिटीच्या पास होणारा जो स्पिरिच्युअल सस्टेनन्स ह्या वर्ल्ड मध्ये जेवढा जास्ती येईल ना, तेवढा जास्ती ह्या वर्ल्ड मध्ये जे नॅचरल फिनॉमिना आहे ना, ते अंडर कंट्रोल राहतात. ती लोक माणसाचं डिस्ट्रक्शन नाही करत, फॉर अपलिफ्टमेंट ऑफ ह्युमॅनिटी अँड अपलिफ्टमेंट ऑफ दिस वर्ल्ड ती लोक काम करतात. म्हणजे पाऊस आहे ना, बादल फटा आणि तुफान म्हणून नाही पडत, तर पाऊस पावसासारखा पडतं. आणि मग आपण त्याच्यामधून काहीतरी झाडं लावून आणि गहू आणि तांदूळ आणि व्हेजिटेशन करून आपण ह्या अर्थला चांगला करू शकतो. पण ते नाही असेल तर तो पाऊस कसा पडतो? तो पाऊस डिस्ट्रक्शन साठी पडतो. ओके, क्वेश्चन्स पहिले इथपर्यंत काय क्वेश्चन्स असेल तर म्हणजे आपण मग पुढं ह्याच्यावर येऊ. जॉनी, एनी क्वेश्चन्स और नीड टू परत सगळा सांगू, एक्सप्लेन करू? नाही, हे जे स्पिरिच्युअल सस्टेनन्स आहे ना, does that mean the people are more spiritually inclined, like what we are trying to do to move from physicality to spirituality? इट इज नॉट अ मुवमेंट ना आहे तो. स्पिरिच्युअलिटी कोण फिजिकॅलिटी? स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? स्पिरिच्युअलिटी म्हणजे समथिंग विच वी डू आपला सेल्फिश मोटिव्ह साठी. जेव्हा आपण कुठली पण करतो ना, ते पण स्पिरिच्युअलच गोष्ट असतात. पण ते सेल्फिश गोष्टीसाठी करून आपण जे, ते जर ती गोष्ट आपण जे नाही वाटली ना, तर तो आहे ना स्पिरिच्युअलिटीचा ऑपोजिट होतो. म्हणजे इफ तुम्ही नमाज करता तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ साठी, तर दिस इज स्पिरिच्युअल. पण फक्त तुम्ही ती नमाज करता तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथ साठी, पण तू ह्याच्यासाठी करतात की मला सगळा मिळला पाहिजे, मलाच सगळा झाला पाहिजे, मला कोणी त्रास दिला तर त्याला त्रास झाला पाहिजे, म्हणजे तो ऑपोजिट आला. मग तो ती स्पिरिच्युअलिटी पण आहे ना, ती स्पिरिच्युअलिटी नाही राहत. ओके, असं नाही स्पिरिच्युअलिटी आणि मटेरियलिझम ऑपोजिट गोष्टी नाहीत. मटेरियलिझम म्हणजे काय? समथिंग विच इज कनेक्टेड टू द मटेरियल, तो मटेरियलिझम आहे. स्पिरिच्युअलिटी वेगळी गोष्ट आहे ती. पण स्पिरिच्युअलिटी, असं दोन सर्कल घ्या, दोन सर्कल मध्ये आहे ना, आपण एक सर्कल आहे ना, ती मटेरियलिझम म्हणजे काय? मटेरियलिझम व्हॉट एव्हर कॅन एक्झिस्ट, जी गोष्ट एक्झिस्ट करतो ना, ती मटेरियलिझम मध्ये आहे. मटेरियलिझम. आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये काय? स्पिरिच्युअलिटी मध्ये तुमच्या जी गोष्ट एक्झिस्ट नाही करत ना, अशा गोष्टी आहेत. तुमचा सोल तुम्हाला दिसतं, तुमचा सोल कधी? सोल नाही दिसत. तर सोल काय आहे? स्पिरिच्युअल सर्कल मध्ये येतं. गुडनेस, तुम्हाला गुडनेस दिसतं? तुम्ही गुडनेस दिसत नाही. गुडनेसचा कॉन्सेप्ट, हे जे सगळे कॉन्सेप्ट आहेत ना, ते कॉन्सेप्ट स्पिरिच्युअलिटी मध्ये येतात. इव्हलचा कॉन्सेप्ट स्पिरिच्युअलिटी मध्ये येतं ते सगळं. ओके, पण हा जो दोन सर्कल आहेत ना, दोन सर्कल जेव्हा असा जवळ येतात आणि इंटरसेक्ट करतात आणि एक दुसऱ्यामध्ये घुसतात ना, तेव्हा त्या दोन सर्कल मध्ये ना तीन पार्ट होतात. एक पार्ट आहे तो नुसता स्पिरिच्युअल राहतं, एक पार्ट आहे तो नुसता मटेरियल राहतं, आणि एक मध्ये जो पार्ट येतो ना, तो जिथे दोघं इंटरसेक्ट झालं, तो मध्ये असलेला पार्ट आहे ना, तो स्पिरिच्युअल आणि मटेरियलिझम इंटरॅक्शन होतं. तो मटेरियलिझम आणि स्पिरिच्युअलिझम किती इंटरॅक्ट होते ना, त्या हिशोबाने हा मटेरियल वर्ल्ड बॅलन्स मध्ये येऊ शकतो. आणि तो काय आहे की गुडनेस, तुम्हाला स्पिरिच्युअल गुडनेस माहिती आहे, पण मटेरियल वर्ल्ड मध्ये तो गुडनेस तेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा त्या गुडनेस तो त्या स्पिरिच्युअल आणि मटेरियलच्या सर्कल मध्ये येतो. इव्हल स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये आहे, पण तो इव्हल जेव्हा तुम्ही मटेरियल वर्ल्ड मध्ये कराल ना, तेव्हा तो इव्हल त्या स्पिरिच्युअल आणि ह्याच्यामध्ये येतं.
कारण वाघ सिंह जेव्हा दुसऱ्या अॅनिमलला खातात ना, वाघ आणि सिंह खातात ना, शिकार करून दुसऱ्या अॅनिमलला खातात, ते इव्हल नाही, ते नेसेसिटी आहे त्यांच्यासाठी. आपण बोलू नाही शकत ना की लायननी कसा शिकार केला आणि खाल्ला करून, ते नेसेसिटी आहे. कारण त्याला भूक लागल्यावर, त्याला हे झाल्यावर तेव्हाच तो खातो. पण एखादा माणूस जेव्हा सगळ्यांनाच मारत सुटतं, सगळ्यांनाच कापत सुटतं, है ना, त्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे ते, तेव्हा तो इव्हेल मध्ये येतो. एखादा वाघ अख्खा जंगल मधल्या सगळ्या अॅनिमल लोकांना मारत सुटला, त्याला भूक नाही लागली आहे पण तो सगळ्यांना मारत सुटला, तर मग तो इव्हल मध्ये येईल. पण वाघ सिंह तेव्हा नाही मारत, त्यांना भूक लागली, त्यांच्या ह्याच्यासाठी नेसेसिटी झाली, तर तो जो असतो तो मटेरियल ह्याच्यामध्ये येतो. तसा माणूस नुसता माणसाने आहे ना स्वतःचं पोट भर, त्याला भूक लागली म्हणून त्यांनी कापून खाल्ला कोणाला तरी ना, तर तो इव्हल मध्ये नाही येईल आणि गुड मध्ये पण नाही येतो. पण जेव्हा तो स्पिरिच्युअल आणि मटेरियलच्या सर्कलच्या मध्ये येते ना, ते दोन सर्कल जेव्हा इंटरॅक्ट होतात ह्या साईडला येते ना, त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की तू कशासाठी करतोय. तो जर उगाचच्या उगाच सगळ्यांना मारत सुटला ना, तर तो इव्हल मध्ये येते. पण तो 10 माणसांना जेवण द्यायसाठी कोण काहीतरी शेकिता करते आणि हे करते ना, मग तो इव्हल मध्ये नाही, तो गुड मध्ये येतो. तो हा जो मधला जो सर्कल आहे ना, तो मधला जो सर्कल म्हणजे दोन सर्कल जेव्हा इंटरॅक्ट होऊन त्या दोन सर्कल मधून मध्ये जो स्पेस होतो ना, तो मटेरियल अँड स्पिरिच्युअलिझमचा सर्कल आहे. तो सर्कल आहे, तो ह्युमॅनिटीवर डिपेंडेंट आहे. ह्युमॅनिटी जर सरकत चाललं ना एका बाजूला, मटेरियलिझमच्या बाजूला सरकत चाललं आणि स्पिरिच्युअलिटी, तर तो सर्कल आहे ना लांब लांब होत जातो. आणि सर्कल लांब लांब होत जातो तेव्हा तो मधला जो पोर्शन आहे ना, तो छोटा छोटा होत जातो. आणि तो मधला पोर्शन किती छोटा होईल ना, जोपर्यंत ह्युमॅनिटी आहे ना, तोपर्यंत तो मधला पोर्शन, म्हणजे ह्युमॅनिटी जेवढी स्पिरिच्युअलिटी इथं उतरवते ना, तोपर्यंत तो मधला पोर्शन छोटा होत जाईल. मग ह्युमॅनिटीने जर स्पिरिच्युअलिटी सोडली ना की, तर स्पिरिच्युअलिटी वेगळी होईल आणि मटेरियलिझम वेगळा होईल. मटेरियलिझम वेगळा झाल्यावर हा मटेरियल वर्ल्डच्या ह्याच्याने चालेल, रूल्स अँड रेग्युलेशननी चालेल. आणि मटेरियल वर्ल्डचं रूल्स अँड रेग्युलेशन आपल्यासाठी नाही आहेत, मटेरियल साठी आहेत. तुम्ही ना नोआच्या स्टोरीमध्ये वाचा, नोआच्या स्टोरीमध्ये ना काय सांगते की माणूस आहे ना पाप करायला लागला, रॉंग करायला लागला आणि अर्थ वॉज करप्ट असं लिहिलंय, है ना. ह्युमॅनिटी स्टार्टेड टू सिन आणि अर्थ करप्ट झाला. अर्थ आणि ॲनिमल्सनी त्यांचा वे चेंज केला आणि अर्थ झाला, करप्ट झाला. म्हणजे काय की माणसाच्या वागण्याने एव्हरीबडी इज हिअर और गेला हे झालं. No. Ashley, you can hear? Yeah, we can hear you. Go ahead. Okay, I can see only Johnny. Okay. No, we can see you. Okay. सो हा जो नोआच्या स्टोरीमध्ये आपल्याला काय सांगते की माणूस एवढ्या खाली लेवलला उतरला होता ना तेव्हा, की अर्थ करप्ट झाला. अर्थ करप्ट झाला म्हणजे काय की अर्थ आहे ना, जे स्पिरिच्युअल आणि अर्थचं जे हे आहेत ना, त्याच्यामध्ये जो ज्या हिशोबाने अर्थ चालला पाहिजे ना, त्या हिशोबाने अर्थ नाही चालत होता. म्हणजे पाऊस जो होता ना, तो पाऊस कसा पडला पाहिजे होता, पाऊस पडल्यावर त्याच्यानी माणसाने शेती करून त्यांच्यामधून हे काढला पाहिजे होता, म्हणजे फार्मिंग केली पाहिजे होती. पण पाऊस तसा नाही पडायचा. पावसाला पाहिजे तेव्हा पाऊस पडायचा, पाऊस जिथं पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडायचा. ओके, म्हणजे जी नॅचरल जो रिदम आहे ना सीझनचा, ह्याचा रिदम मध्ये कशाला पडला पाहिजे, आपला सीझन रिदम मध्ये कशाला पडला पाहिजे, है ना. टायमिंग वर कशाला सगळा झाला पाहिजे आपल्याकडं, टायमिंग वर नाही झाला पाहिजे. कुठल्याच प्लॅनेटवर कुठल्याच त्याच्यावर टायमिंग वर नाहीत, कधी पण काय पण येतं वेगवेगळ्या टायमिंग. आपल्या इथं पाऊस कसा पडतो, समुद्रामधला पाणी इव्हॅपोरेट होतं आणि इव्हॅपोरेट होऊन तो ढगामध्ये जातं आणि ढगामध्ये जाऊन तो एवढा क्लाइंब करतो, ट्रॅव्हल करतो आणि जाऊन तो वेगवेगळ्या ठिकाणी पडतो, है ना. इस्रायल देशामध्ये ना, जेव्हा नुसतं थोडं सारं राहत होतं आणि इस्रायल ज्युइश लोकांच्या ताब्यात नव्हतं ना, तेव्हा इस्रायलमध्ये पाऊस नाही पडत. इस्रायल ग्रीन नव्हता, डेझर्ट होता. पण इस्रायलमध्ये जेव्हा ज्युइश माणसं आली, सगळ्या ज्युइश माणसं परत राहायला लागली, तेव्हा स्लोली इस्रायल ग्रीन झाला. का ग्रीन झाला, काय हे होता, काय फरक होता? कारण माणसं इथे स्पिरिच्युअलिटी करायला लागली ना, तर तो इस्रायलचा क्लायमेट, इस्रायलचा जो सीझन आहे ते परत आलं, सगळं ग्रीनरी आली, पाऊस पडायला लागला. इथं 2000 वर्ष पाऊस इथं पडत नव्हता, थोडासाच पडायचा. आज तुम्ही बघाल ना, तर अरब कंट्रीज मध्ये ना पाऊस पडायला लागलेला आहे. का पडायला लागलाय? कारण ती लोक पीस करायला लागली इस्रायल बरोबर, स्पिरिच्युअलिटी करायला लागली. प्रत्येक
रिलीजन आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही आतून किती गुड करता, आतून किती दुसऱ्यासाठी करता, सगळ्यांसाठी करता, त्याला स्पिरिच्युअलिटी बोलतात. जेवढा वाटून हे करायचं ते करायचं सगळं करतील तेवढा अख्खा हा जो क्लायमेट आहे, अख्खा हे वर्ल्ड आहे ना, तो वर्ल्ड आहे ना, त्या स्पिरिच्युअल लॉज मध्ये हे झाल्यावर आहे ना, तो एक बॅलन्स येतो आणि त्या बॅलन्सला पीस बोलतात. पीस म्हणजे शांतीमध्ये बसलेलं नाही. पीस म्हणजे काय? बॅलन्स. म्हणजे दोन ऑपोजिंग फोर्सेस जेव्हा एकत्र येऊन ते हे करतात ना, त्याला बॅलन्सला पीस बोलतात. तो पीस कधी येईल? स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि मटेरियल वर्ल्ड दोन्ही बॅलन्स मध्ये असतील तेव्हा. ते बॅलन्स मध्ये कोण आणू शकते? कुत्रा, मांजर, झाड, ती लोक कोणच स्पिरिच्युअलिटी नाही करू शकत या जगामध्ये. तुम्ही कधी बघितलंय कुठला कुत्रा सगळ्यांना पाणी वाटत असतं किंवा कुत्रा काहीतरी खायला आणला की दहा कुत्र्याने घेऊन येतं, या आपण मिळून खाऊ? नाही ना. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तो गुड, चांगला जे ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअल जो कॉन्सेप्ट आहे ना, तो स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट ह्या जगामध्ये उतरवायचं काम माणूसच करू शकतो. आणि म्हणून माणसाच्या हिशोबाने ह्या वर्ल्डमध्ये स्पिरिच्युअलिटी उतरतं आणि ती स्पिरिच्युअलिटी काय करतं? ह्या जगामध्ये पीस आणि लाईफ आणतं. आणि ती स्पिरिच्युअलिटी निघत गेली की पीस आणि लाईफ डिस्टर्ब होतं, आणि ती पीस आणि लाईफ डिस्टर्ब झाली ना, कमी झाली लाईफ आणि पीस डिस्टर्ब झाला ना, त्याला सिकनेस बोलतात, त्याला हेल्थ प्रॉब्लेम्स बोलतात. जसा हा मटेरियल वर्ल्ड मध्ये आहे ना, तसा आपल्या बॉडीमध्ये पण आहे. आपल्या बॉडीमध्ये पण तेच होतं. आपली स्पिरिच्युअल कॅपॅसिटी कमी व्हायला लागली ना, तरच आपण काय होतो? सिक होतो. सिक म्हणजे आजारी नाही बोलत, सिक म्हणजे सिक. आजारी होणं हा फिजिकल सिकनेस आहे. कितीतरी प्रकारचं, म्हणून मी हा भावली आणले. कारण 4 प्रकारचे सिकनेसेस आहेत. ओके, क्वेश्चन्स म्हणजे आपण मग या भावलीवर बोलू. अंडरस्टूड? सगळ्यांना समजते काय? मी एक एक्झाम्पल देईन आणि मग परत सांगेन. क्वेश्चन. Yes. According to this, the natural disasters are not caused by some scientific. जसं आपण शिकलो ना, earthquake. It is scientific. हाँ. It is scientific. Natural disaster are scientific. पण तो मटेरियल वर्ल्डचं तुम्ही घेतलं ना, तर मटेरियल वर्ल्डच्या रूल्स प्रमाणे ते सायंटिफिक आहेत. पण ते नाही झालं पाहिजेत का? कारण व्हॉल्केनो कधी फुटल ना, ते कोणालाच माहिती नसतं. व्हॉल्केनो होतं, त्याला सायंटिफिक रिझनिंग आहे, पण तो कधी होईल ते नाही माहिती असतं. फुटल ते, तो फुटतं आणि तो डिस्ट्रक्शन करतं ना, ते सायंटिफिक नाही. प्रत्येक, नॉट ओनली अर्थक्वेक काय नुसता जिथं अर्थक्वेक होतं त्याच्या खाली टेक्टोनिक प्लेट्स असतात. सगळ्या वर्ल्ड मध्ये सगळीकडे आहे. सगळ्यात जास्त इस्रायलच्या खाली आहेत ते प्लेट्स, है ना. इस्रायल आणि जपानच्या खाली आहेत. पण त्याच्याकडे तेवढा नाही होत जेवढं दुसऱ्या कुठल्या ठिकाणी होतं. फॉल्ट लाईन्स त्याला बोलतात ना ते. मग सगळीकडे दर टायमाला व्हायला पाहिजे ना. दर त्या लोकांच्या सायंटिफिकली काय असतं? सायंटिफिक कुठली पण गोष्ट सायंटिफिक कधी असतं? तुम्ही प्रूव्ह केली की ती अशी होतं, आणि ती प्रूव्ह केलेली गोष्ट तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगू शकता की आता होईल करून, त्याला सायंटिफिक बोलतात. जसं आपल्याला आता माहिती आहे ना, एक्लिप्स कधी होणार आहे, एक्लिप्स कसे होतात, काय होतात, आणि मग आपण प्रेडिक्ट करून सांगतो की एक्लिप्स होतोय, त्याला सायंटिफिक बोलतात. पण आपल्याला सायंटिफिक अंडरस्टँडिंग आहे त्याचा, पण आपण प्रूफ नाही, प्रेडिक्ट नाही करू शकत कधी होणार आहे ते, है ना. एवढा प्रेशर आहे, एवढा हे असं आणि इकडेच होणार आहे, आपण ते हे नाही करू शकत. वेदर आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. का प्रेडिक्ट नाही करू शकत वेदर? कारण त्याला सायंटिफिक अंडरस्टँडिंग आणि सायंटिफिक रिझन्स आहेत त्याला व्हायला. पण तो तसाच होईल हे प्रेडिक्ट का नाही करू शकत? कारण त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे जी ते चेंज करू शकते, आणि ती जी चेंज करणारी गोष्ट आहे ना, ती स्पिरिच्युअल इंटरफिअरन्स आहे. तो माणसाचा, ह्युमॅनिटीचा जो स्पिरिच्युअल इंटरफिअरन्स आहे ना, तो आहे तो. ह्या जगामध्ये वॉर होतात ना, तर तो वॉर माणूसच थांबू शकतो, कारण वॉर माणूसच करतो. पण नुसता वॉर नाही, बाकीच्या गोष्टी पण आपण थांबू शकतो या जगामध्ये. जे सायक्लॉन्स येतात आणि जे वेगवेगळ्या गोष्टी होतात ना, ते का होतात? कारण स्पिरिच्युअल इंटरफिअरन्स नाही त्याचा. नॅचरल ह्याच्यामध्ये ते होणारच आहेत, पण त्याच्यामध्ये जर स्पिरिच्युअल इंटरफिअरन्स असला ना, तर ती गोष्ट चेंज होऊ शकते. सिकनेस आहे ना, सिकनेस हा नॅचरल हे आहे, ह्या बॉडीचं आहे ना, नॅचरल हे आहे, नॅचरल इन्क्लिनेशन आहे की ती सिक पडल. का? कारण ही बॉडी न्यूट्रिशियस आहे. आतून आहे ना, सगळ्यात न्यूट्रिशियस ही बॉडी आहे. तर न्यूट्रिशियस गोष्ट असतं ना, त्याच्यामध्ये
आउटसाइड फोर्सेस आहे ना त्याला खायला येतात, पियाला येतात, डिसीज होतं. पण ती डिसीज नाही झाली पाहिजे म्हणून आपल्यामध्ये एक इम्युन सिस्टम आणि ते सगळ्या सिस्टम आहेत ना, ते सिस्टम मध्ये त्या सिस्टमला लाईफ आणि त्या सिस्टमला इंटेलिजन्स कुठून येतं? त्या सिस्टमला इंटेलिजन्स आणि लाईफ आणि ते येतं ना, ते स्पिरिच्युअल जेवढा तो माणूस असेल ना तेवढा तो माणूस हे असतं, इम्युन सिस्टम त्याचा स्ट्रॉंग असतं, तो हे करू शकतो, ही बॉडी हे करू शकतो. सगळीकडे अर्थक्वेक येतात, अख्ख्या वर्ल्ड मध्ये अर्थक्वेक येतात, पण आहे ना जेव्हा अर्थक्वेक कुठल्या कुठल्या जागेमध्ये येतात ना त्या टायमाला ना तिकडची माणसं पण आहे ना त्या लोकांना पण खरोखर जर विचार केला ना तर त्या माणसांना माहिती असतं कशाला काय, कशाला कुठली गोष्ट होते. आता पण जो जगामध्ये जे चाललंय ना ते कशासाठी चाललंय ना, ते माणसांना एक अंडरस्टँडिंग आहे म्हणून या जगामध्ये माणसं स्पिरिच्युअलिटी करायला लागली. नुसती रिलीजन नाही, रिलीजन पण आहे ना नेगेटिव्हिटीला जाऊ शकतो. रिलीजन पण आहे ना अख्खा नेगेटिव्हिटीला जाऊ शकतो. रिलीजन म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी, ही एवढी स्पिरिच्युअलिटी आपण या प्रकारे करायची असा रूल्स रेग्युलेशन करून बनवलेला जो असतो तो रिलीजन आहे. पण अख्ख्या ह्युमॅनिटीमध्ये जे गुड असतं ना ते स्पिरिच्युअलिटी आहे. सगळ्या रिलीजन मध्ये सेदाखा देणं म्हणजे चॅरिटी करणं हे गुड आहे ना. कुठलं रिलीजन असलं ज्याच्यामध्ये चॅरिटी करणं बॅड आहे? तर म्हणजे हे जे कॉमन टर्म्स आहेत ना, जे सगळ्या रिलीजनला माहिती आहेत, सगळ्या रिलीजनला हे आहेत, ते जे आहे ना ती खरोखर स्पिरिच्युअलिटी. आणि प्रत्येक रिलीजन आहे ना आपल्याला स्पिरिच्युअलिटी कडे पोहोचायचं सांगत असतं. बघा मी गेल्या टायमाला तुम्हाला सांगितलं रिच्युअल है ना, रिच्युअल सांगितलं. रिच्युअल म्हणजे काय की तुम्ही काहीतरी गोष्ट करता. प्रत्येक रिलीजन मध्ये रिच्युअल्स असतात है ना. सकाळी आपण उठून हात धुवायचा रिच्युअल आहे, ओके, नमाज करायची आहे, कोशर खायचा, रिच्युअल्स आहेत सगळं. रिच्युअल काय आहे? रिच्युअल आहे ना ह्या मटेरियल जगामध्ये ती गोष्ट काय करायची ना, ती गोष्ट कशी करायची, ती गोष्ट कशी करायची, त्याला रिच्युअल बोलतात. आणि प्रत्येक रिलीजननी प्रत्येक ह्या लोकांनी रिच्युअल्स ठरवले की हे रिच्युअल करायचं. पण त्या रिच्युअल्स मध्ये आपण जेव्हा स्पिरिच्युअलिटी टाकतो ना, स्पिरिट, तेव्हा तो रिच्युअलचा काय होतं, स्पिरिच्युअल होतं ती गोष्ट है ना. रिच्युअल आणि स्पिरिच्युअल याच्यामध्ये SPI एवढाच फरक आहे, बाकीची स्पेलिंग सेम आहे. रिच्युअल, स्पिरिच्युअल, स्पी आणि रिच्युअल. तर रिच्युअल काय आहे, मटेरियल वर्ल्ड मध्ये कुठली गोष्ट कशी करायची. पण त्याच्यामध्ये जेव्हा स्पिरिट म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्डचा काय टाकला तेव्हा ती स्पिरिच्युअल होतं. तर कुठल्या पण वर्ल्ड मधल्या कुठल्या पण रिलीजन मध्ये काय पण रिच्युअल्स असेल ना, त्या रिच्युअल्स मध्ये त्या लोकांनी जर स्पिरिट टाकला, गुडनेस टाकला, चांगला टाकला, कम्पॅशन आणि हे सगळ्या क्वालिटीज टाकल्या ना त्याच्यामध्ये, तोच रिच्युअल आहे त्या लोकांना स्पिरिच्युअलिटी उतरवायला मदत करतं. तसं आपल्याला पण आपल्या तोरामध्ये जे सांगितलेले रिच्युअल्स आहेत ना त्या रिच्युअल्स मध्ये आपल्याला स्पिरिच्युअलिटी उतरवायची. इथं नुसता नमाज करून खायचा रिच्युअल झाला तो, पण त्याच्यात खरोखर स्पिरिच्युअलिटी उतरवली ना आणि खाल्ला ना तो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होईल. आणि ती स्पिरिच्युअलिटी जेव्हा उतरतं ना तेव्हा काय होतं, ती स्पिरिच्युअलिटी जेव्हा उतरतं तेव्हा पीस आणि बॅलन्स आणि गुडनेस या वर्ल्ड मध्ये यायला लागतं. ओके, कितना आदमी दिख रहा है तेरे को एशली? मेरे को 2 ही जन दिख रहा है. मेरे को आप दिख रहे हो, बाइती है, फिर शरोना आंटी है, जॉनी और राहिल है. ओके, नाही कुठून आलो गो माझ्या स्क्रीन जोशवा भी है आपके साथ. नाही आलो वाला. ओके, सो विल स्टार्ट विथ आवर फर्स्ट पर्सन. ये जो हा जो दिसतोय ना तुम्हाला, ही जी भावली दिसते ना, हा आपला पहिला लेवल आहे. म्हणजे आपण उलटा चाललोय, सोल पासून खाली नाही येत, आपण बॉडी पासून वर जातो. तर हा जो पहिला जो आपला लेवल आहे ना, बॉडीचा लेवल, मटेरियल लेवल, फिजिकल लेवल, हा काय आहे, आपला फिजिकल लेवल आहे. तर फिजिकल लेवल मध्ये जर आपल्या फिजिकल लेवल मध्ये स्पिरिच्युअल गोष्ट नसेल ना, स्पिरिच्युअल गोष्ट म्हणजे काय, आपल्या फिजिकल लेवल मध्ये, आपल्या फिजिकल लेवल मध्ये जर स्पिरिच्युअल लेवल नसेल ना, अजिबात स्पिरिच्युअल लेवल नाही, तर आपण या फिजिकल लेवलला काय बोलतो, आपण स्पिरिच्युअल लेवल असेल तेव्हा या स्पिरिच्युअल लेवलला बॉडी बोलतो. स्पिरिच्युअल लेवल नसेल ना तर याला आपण डेड बॉडी बोलतो. कॉप्स डेड बॉडी. म्हणजे बॉडी म्हणजे काय, त्याच्यामध्ये लाईफ आहे,
लाईफ म्हणजे काय? स्पिरिच्युअल, सोलचा काहीतरी त्याच्यामध्ये फ्लो आहे. तर जेव्हा ह्याच्यामध्ये सोलचा फ्लो असतं ना, तेव्हा आपण काय बोलतो? याला बॉडी बोलतो. आणि जेव्हा सोलचा फ्लो ह्याच्यामध्ये थांबला ना, तेव्हा आपण याला काय बोलतो? डेड बॉडी, है ना? तर डेड बॉडी म्हणजे काय? डेड बॉडी म्हणजे इट इज डेड, गॉन. द स्पिरिच्युअल एव्हरीथिंग, एव्हरी स्पिरिच्युअल थिंग हॅज गॉन आउट ऑफ इट. ओके. पण जरी आपल्याला ती अशी दिसली ना डेड बॉडी, डेड दिसली ना डेड बॉडी, तरी त्या डेड बॉडी मधून तो अख्खा स्पिरिच्युअल गेलेला नसतं. तो अख्खा स्पिरिच्युअल, तो सोलचा इन्फ्लुएन्स या बॉडीवर होता ना, तो सोलचा मॅक्झिमम इन्फ्लुएन्स गेल्यावर ही बॉडी काय होतं? डेड बॉडी होतं. पण त्या डेड बॉडी मधून सोलचा ईच अँड एव्हरी इन्फ्लुएन्स जाईपर्यंत ना, ती बॉडी आहे ना कशी राहतं? ती बॉडी फॉर्म मध्ये राहतं. त्याचा जो डेड बॉडीचा फॉर्म आहे ना, त्या फॉर्म मध्ये राहतं. आणि तो फॉर्म पण त्याच्यामधून अजून तो पण स्पिरिच्युअलिटी निघून जायला लागली नाही, तेव्हा तो काय होतो? तो फॉर्म डिफॉर्म व्हायला लागतं. म्हणजे ती बॉडी काय व्हायला लागतं? डिसइंटिग्रेट व्हायला लागतं. म्हणून मग आपण ती बॉडी नेऊन पुरतो आणि हे करतो ना, ते सगळं करायचं असतं. आणि मग अजून त्याच्यातून ती स्पिरिच्युअलिटी गेली म्हणून ती एकदम डिसइंटिग्रेट होतं. असा तो प्रोसेस 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष चालतो तो प्रोसेस. ओके. पण त्याच्यामधून अख्खा सोलचा इन्फ्लुएन्स जायला किती टाइम लागतं? 1 इयर लागतं. तर 1 इयरच्या नंतर जे राहतं ना ग्रेव्ह मध्ये, त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण डेड बॉडी पण नाही बोलत. ओके. त्याला आपण स्केलेटन बोलतो, नाही तर डस्ट बोलतो. डस्ट राहतं. ओके. आणि डस्ट राहिल्यावर पण स्केलेटनचा जो पार्ट असतो ना, त्याच्यामध्ये थोडासा तरी आहे ना त्या सोलचा इन्फ्लुएन्स असतो. म्हणून ते बोन्स आणि हे ना, ते त्या शेप मध्ये राहतात. आणि सगळ्या बोन्स पण जर सगळ्या डिसइंटिग्रेट झाल्या ना, तरी एक जी बोन असतं ना, असा ट्रेडिशन बोलतो आपलं, की एक जी कॉक्सी बोन असतं किंवा मानेच्या मागची बोन असतं, कुठली तरी एक बोन असतं, ती बोन आहे ना, ती डिस्ट्रक्ट नाही होती, तशी त्या तशी राहतं. का तशी त्या तशी राहतं? कारण त्या सोलचा जो सगळ्यात लास्ट इन्फ्लुएन्स आहे ना, त्या बोनवर राहतं. आणि ती बोन कधीपर्यंत राहणार आहे? वर्ल्ड टू कम पर्यंत, म्हणजे रेझरेक्शन ऑफ डेट आहे ना, माणसं मेलेली माणसं उठणार आहे तोपर्यंत राहणार आहे तो. ओके. तर एवढा टाइम पर्यंत इन्फ्लुएन्स राहतं सोलचा, टाइम मध्ये, टाइम ह्याच्यामध्ये डायमेन्शन मध्ये. तर टाइम डायमेन्शन मध्ये मराच्या टायमाचा जो असतो ना, तो मराचा टाइम काय असतं? की सोलचा मॅक्झिमम बॉडी मटेरियल बॉडी मधला असलेला सोलचा मॅक्झिमम कंट्रोल सोलचा काढून घेतला जातो, मग ती बॉडी डेड बॉडी होतो. ओके. क्वेश्चन्स कोणाला समजलं नसेल तर परत सांगेन. ओके. तर आता ही सोल अख्खा निघून गेला तेव्हा ही बॉडी डेड होतं. पण सोलचा जो ह्या बॉडीवर जो इफेक्ट आहे ना, तो इफेक्ट आहे ना, डेड बॉडी पेक्षा जास्ती असेल ना, तर तो माणूस जिवंत असतो ना. तर तसा तो सोलचा जो इफेक्ट आहे ना, तो सोलचा इफेक्ट असतो ना, तो सोलचा इफेक्ट जेवढा या बॉडीमध्ये जास्ती असतं ना, तेवढी ही बॉडी आहे ना ऑप्टिमम लेवलला चालत असतं. तर मॅक्झिमम म्हणजे सोलचा जो मॅक्झिमम लेवल या बॉडीमध्ये जर मॅक्झिमम इफेक्ट असेल ना ह्या बॉडी, तर ह्या बॉडीला आपण काय बोलतो? नसेल तेव्हा डेड बॉडी बोलतो, असेल तेव्हा बॉडी बोलतो. आणि फुल मॅक्झिमम हेल्थ लेवल असेल तेव्हा, मॅक्झिमम इफेक्ट असेल तेव्हा आपण काय बोलतो? की हेल्दी बॉडी बोलतो त्याला, है ना? हेल्दी, है ना? हेल्दी, व्हायब्रंट, हेल्दी, एनर्जाइज बॉडी. तर एनर्जाइज बॉडी काय असतं? की सोलचा मॅक्झिमम इफेक्ट असतो तो या बॉडीवर असतो, तेव्हा ती बॉडी काय असतं? हेल्दी असतं. तर आता हेल्दी बॉडी आणि डेड बॉडी मध्ये फरक काय आहे? मिनिमम सगळं निघून गेलं, मॅक्झिमम निघून गेलं, त्याला डेड बॉडी बोललो. आणि मॅक्झिमम हाय त्याला आपण हेल्दी बोललो. पण ह्या मॅक्झिमम आणि मिनिममच्या मधला जो लेवल आहे ना, तो मधला लेवल काय आहे? तो सिकनेसचा लेवल आहे. कमी झाली ना, तर ती हेल्दी बॉडी जराशी नॉन हेल्दी होतं. अजून कमी झाली तर अजून नॉन हेल्दी होतं. अजून कमी झाला तर तो क्रॉनिक होतं. अजून कमी झाला तर तो या बॉडीचा इश्यूज, फिजिकल हेल्थचा जे इश्यूज येतात ते कशासाठी येतात? त्याच्यामधून सोलचा पॉवर कमी होत जातं आपली. ओके. सगळ्यांना समजलं एवढा? तर बिमाऱ्या कशाला व्हायला लागतात? बिमाऱ्या कशाला होत्या? सोलचा जो ह्या बॉडीवरचा जो फ्लो आहे ना, तो फ्लो कमी झाला म्हणून बिमाऱ्या व्हायला लागतात. तर जर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? की हेल्दी बॉडी असण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट स्पिरिच्युअल जी सस्टेनन्स आहे ना या मटेरियल बॉडी, तर तो स्पिरिच्युअल सस्टेनन्स आपल्याला फ्लो करत ठेवला पाहिजे.
आणि तो फ्लो करत ठेवासाठी आपल्याला तो फ्लो जर आपण कंटिन्यू ठेवला ना तर ही बॉडी हेल्दी राहील. ओके, म्हणजे हे करोनाचा आपण एक्झाम्पल घेऊ. ओके, ही हेल्दी बॉडी आहे. या हेल्दी बॉडीला करोनाचा व्हायरस आला आणि या करोनाच्या व्हायरसने अटॅक केला. पण ही बॉडी काय आहे? हेल्दी बॉडी आहे, कारण ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअल फ्लो आहे ना. मग ह्याला सर्दी झाली, ह्याला शिंका येतात, ह्याला सगळं होते, पण ही बॉडी काय आहे? हेल्दी आहे. का आहे? कारण ह्याच्यात स्पिरिच्युअल फ्लो आहे. मग ही बॉडी कशी होईल? ही बॉडी फाईट करेल त्या बिमारीला, आणि ही बॉडी फाईट करेल, आणि ही बॉडी फाईट करून त्या गोष्टीपासून या बॉडी स्वतःचं रक्षण करेल, स्वतःचा हे करेल, आणि ही बॉडी हेल्दी राहील. ओके, पण जर तो सोलचा फ्लो ह्याच्यामध्ये कमी आहे, ही बॉडी हेल्दी नाही, स्लो कमी आहे, तर ही बॉडी मध्ये जर करोना झाला तर काय होईल? व्हायरस आला करोनाचा तर काय होईल? ही बॉडी सर्दी होईल, सगळं होईल, पण ही बॉडी सिक होईल आता, है ना. मग त्याला त्रास व्हायला लागेल, खूप त्रास होईल, झोपून राहील, हे ते सगळं सिमटम्स येतील. अजून सोलचा कमी होता तर काय होईल? अजून सिमटम्स येतील. अजून सोलचा कमी आहे, मग काय होईल? हॉस्पिटलमध्ये जाईल ती बॉडी, ऑक्सिजन लागेल त्याला एक्सटर्नल सपोर्ट्स लागतील. ओके, पण त्याचा अजून कमी आहे तर काय होईल? होऊ शकते तो आयसीयू मध्ये जाऊन मरू पण शकतोय. पण का होतंय ते? कारण ह्याच्यामध्ये जो सोलचा फ्लो आहे ना, तो सोलचा फ्लो कमी झालाय. पण सोलचा फ्लो त्याच्या चुकीने कमी झालाय की वरून याच्या कमी झालाय, ते कोण डिसाईड करेल? त्याचा जेवढा लाईफ असेल ना त्याच्या हिशोबाने. असं नाही की सगळी माणसं जे सिकनेस होऊन मरतात ती लोकांचा बॉडीचा फ्लो स्लो हे झालाय. कारण माणसानी अब्रामानी मागून घेतलं देवाकडनं की आम्हाला साईन दे की आम्ही मरणार आहे ते करून, म्हणून सिकनेस होतं. तर सिकनेस असा नाही की नुसता माणसाचा स्पिरिच्युअल फ्लो कमी झाला म्हणून होतो. सिकनेस कशाला ऍज अ साईन पण होऊ शकतो. ऍज अ साईन पण माणूस सिक होऊन मरू शकतो. ओके, क्वेश्चन्स? थांबला एकदम. ऍशली तू पूछ क्वेश्चन. No, as you're talking about this, a sign like it's a sign that sickness is a sign, but then sometimes the sickness continues for many years also. Yes, that is a sign. आपण आता नुसता बॉडी बद्दल बोलतोय, अजून बरोबर जायचं आपल्याला. याच्या आतमध्ये आहेत ना, तुम्हाला माहिती आहे ना, याच्या आतमध्ये अजून आहेत कोण कोण. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की फिजिकल सिकनेस. आय एम टेलिंग यू अबाउट फिजिकल सिकनेस. ओके, तर आपण आता एक्झाम्पल घेऊन बोलू. हेल्दी बॉडी म्हणजे काय? बॅड नेटवर्क. Spiritual flow is good. Yes, spiritual flow is good. Now your soul is flowing maximum in your body. म्हणजे मॅक्झिमम जो नेफेश असता ना, नेफेशचा लेवल आहे ना, तो नेफेशचा लेवल तो बॉडीमध्ये फ्लो होतोय, तर तुमची हेल्दी बॉडी असते. ओके, स्पिरिच्युअलिटीचा नाही, नॅचरल याच्यामध्ये तुम्ही तर पैदा झाला आणि देवाने तुमची बॉडी बनवली आणि तुमच्या बॉडीमध्ये जो सोल टाकला ना, तो सोलचा फ्लो व्यवस्थित आहे आणि नॅचरल आहे, तर इट इज हेल्दी बॉडी. ओके, यू कॅन इन्क्रीज द फ्लो. आपण जी स्पिरिच्युअलिटी करतो, काय करतो आपण? तो फ्लो इन्क्रीज करतो. मग बॉडी हेल्दी नाही राहत, बॉडी हेल्दीपेक्षा जास्ती काहीतरी होतं. हेल्दी बॉडी मीन्स हेल्दी बॉडी. ओके, म्हणजे आपल्याला त्रास नाही होत आहे, कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही होत आहे, हे नाही ते नाही, तो हेल्दी बॉडी. ओके, आता जेव्हा बॉडी हेल्दी असते तेव्हा आपल्याला असं माहिती असतं की आपल्याला दात आहे, डोकं आहे, कान आहे, हे ते आपल्याला माहिती असतं. म्हणजे आपल्याला माहिती असतं, आपण अवेअर नसतो त्या गोष्टी. आपण ऍज अ फुल बॉडीला अवेअर असतो. पण तुमचा दात दुखायला लागला तर मग डोका दुखायला लागला, मग तुम्हाला काय होतं? मग आपण अवेअर होतो, अरे मला डोका पण आहे, मला दात पण आहे ना. त्यापर्यंत आपल्याला माहितीच नसतं की आपल्याला दात आहे, डोका आहे. पण आपल्याला कुठं त्रास व्हायला लागला ना की आपल्याला काय समजतं की आपल्याला ती गोष्ट आहे, आणि मग आपण त्या गोष्टीचा इलाज करायला जातो. ओके, आपल्याला ठेच लागली आणि अंगठ्याला हे लागला, तोपर्यंत आपल्याला माहितीच नसतं की पायाला अंगठा असतं करून. पण जेव्हा अंगठ्याला ठेच लागली आणि दुखायला लागतं, आपल्याला अंगठा दुखायला लागला, असं असतं. ओके, तर काय असतं की सिकनेसचा प्रकार आहे तो. कुठला सिकनेसचा प्रकार आहे की तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये, तुमच्या हेल्दी फिजिकल बॉडीमध्ये जो अनहेल्दीपणा आहे ना, तो अनहेल्दीपणाचा फर्स्ट सिम्पटम म्हणजे सिम्पटम नाही, तो फर्स्ट एंटर काय आहे की तुमच्या
हेल्थ सिस्टम मध्ये आहे ना तुमचं डोका दुखणं, हे दुखणं, ते दुखणं, ते काय की समथिंग रॉंग इज हॅपनिंग विथ युअर फिजिकल बॉडी. ह्याचा अर्थ असा नाही की तुमचा सोल कमी झाला, तुमचा सोल कमी झाला असं नाही. इट इज अ साईन की आपण काहीतरी गोष्ट अशी करतोय जी आपल्या फिजिकल बॉडीसाठी बरोबर नाही, त्याची साईन असतं ती. डोका दुखला, त्या डोका दुखाचं कारण काय असतं की आपण काहीतरी रॉंग करतोय म्हणून डोका दुखतोय, याचं टेन्शन घेतोय, म्हणजे दुसऱ्या लेवलवर टेन्शन स्ट्रेस घेतोय, इमोशनली बरोबर नाही, यात आपण रॉंग खातोय, आपण काहीतरी पोट साफ नाही झालाय म्हणून आपलं डोका दुखतोय, किंवा आपण जास्ती टीव्ही बघत बसलो रात्रभर म्हणून डोका दुखतोय, उन्हात फिरलो जास्ती म्हणून डोका दुखतोय, काय पण असू शकते ना. तर डोका दुखणं हा सिम्पटम्स कशासाठी आहे, आपल्याला सांगायला की तुमच्या हेल्दी बॉडीमध्ये तुम्ही हेल्थ कमी केली करून. ओके, समजला? येस येस. काय समजलं ना. तर तो सिम्पटम जो आहे ना, तो सिम्पटम्स असा आहे, आणि मग तो सिम्पटम जर त्याच्यावर नाही बघितला, त्याच्यावर नाही लक्ष दिलं की तो सिम्पटम्स अजून डीप होऊ शकतात, आणि मग तो दुसरं बिमारी घेऊ शकतात. दात दुखतंय, लक्ष नाही दिलं, हे नाही केलं, ते लाव नाही केला, मग तो दाताचा कॅन्सर पण होऊ शकते, है ना. दाताचा ह्याच्यावरून हे पण होऊ शकते, काय पण होऊ शकतं त्याच्यामध्ये, जे पुढे जर त्या गोष्टीवर हे नाही केलं. ते कुठली पण गोष्ट इरिटेट करतं, तर ते कशासाठी इरिटेट करतं, ती गोष्ट आपल्याला सांगत असतं की मला त्रास होतोय. आपल्याला जेव्हा त्रास झाला आपण सांगतो ना दुसऱ्याला, तसं आपल्या बॉडी मधलं जे अख्खा ऑर्गन्स आहेत ना, वेगवेगळे ऑर्गन्स, ते आपल्याला सांगतात की मला त्रास होते. ते कसं सांगतात, पेननी. दुखलं, पोट दुखलं ना, म्हणजे आपलं पोट आपल्याला सांगतं की मला त्रास होते, तू काहीतरी रॉंग करतेस. म्हणून आयुर्वेदिक Judah, we can't hear you. काहीतरी टाकतोय It's breaking. म्हणून It's echoing. इंटरनेट आला. Yeah, voice is breaking. Yes, 1 minute. ओके, इंटरनेट या इंटरनेट स्लो हो गया. इंटरनेट आहे नाही, मेसेज आला मला. डाउन आ रहा है. यस, नाउ अभी सुन सकता है. हाँ, अभी आ रहा है. इंटरनेट का स्पीड जरा कम हो गया था. नो इंटरनेट दाखवत आहे. येस आहे. तर हेल्थ सिस्टम मध्ये, आपल्या ज्या हेल्थ सिस्टम मध्ये आहे ना, म्हणजे फिजिकल हेल्थ सिस्टम मध्ये आपली बॉडी आहे ना, आपल्याला मेसेज देत असतं. ती मेसेज कशी देतं, डोका दुखतंय म्हणजे काहीतरी आपण रॉंग करतोय, डोक्याचं पोट दुखतंय, हे दुखतंय, अंगाला खाज येतंय. तर मग त्याच्यासाठी पहिले तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फिजिकल सिम्पटम्स बघून फिजिकली बघायला लागतात की काय आपण रॉंग करतोय. ओके, तर हा झाला फिजिकल सिम्पटम्स मधला, है ना. पण कधी कधी काय असतं, कुठलं पण फिजिकल सिम्पटम्स, फिजिकल कायच रॉंग नसतं, फिजिकल कायच नाही रॉंग असतं याच्यामध्ये. म्हणजे फिजिकल बॉडीमध्ये तो फिजिकल हेल्थचा जो फ्लो आहे ना, सोलचा जो फ्लो आहे ना, तो मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम असला तरी काय होतंय, तो सोलचा फ्लो मॅक्झिमम असला तरी बॉडीला कुठेतरी त्रास होते, कुठेतरी काहीतरी त्रास असतो. तर तो प्रॉब्लेम आहे ना, मग ह्या आतल्या माणसाचा असतो. आपला जो आत बसलेला आहे ना, इमोशनल, दुसरा वाला घेतला मी. ओके, आतमध्ये बसलेला जो आहे ना, सेकंड वाला, त्या माणसाचा असतं. त्या माणसाचा म्हणजे तुमच्या मधला जो आत आहे ना, तो झालेला आहे. येस आंटी, तुझा फोटो फ्रीज झालेला आहे. No, auntie, we can see him clearly. या नाही Your photo is not नाही, even your lips are not moving. या नाही, ओके नाही. ओके. तुमचा फ्रीज झालाय. नाही, इथं पण जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, मध्ये इथून पण होईल. But your this thing, या तो सेकंड, सो दी सेकंड पर्सन हु इज इनसाइड यू, आपल्या आतमध्ये जो सेकंड पर्सन आहे ना, तो काय आहे, आपला इमोशनल सेल्फ. आपला फिजिकल सेल्फ आहे ना, आपली बॉडी घेतोय तो, हा सेकंड माणूस आहे, तो कोण आहे, इमोशनल सेल्फ. आणि ह्या इमोशनल सेल्फचा जो कंट्रोलर असतो ना, तो आपल्या सोलचा जो सेकंड पार्ट आहे ना, तो आहे. आपल्या सोलचा सेकंड पार्ट कुठला आहे, रुआखचा जो पार्ट आहे ना, तो ह्याच्या संगती कंट्रोल करत असतो. आणि ह्याच्यानी आपल्याला ह्या जो सेकंड पार्ट आहे ना, ह्या सेकंड पार्टचा आहे ना, जो मॅक्झिमम हेल्थ असतं ना, ती मॅक्झिमम हेल्थ काय असतं की तुम्ही इमोशनली स्टेबल आहात. यू कॅन कंट्रोल ऑल युअर इमोशन्स, यू कॅन यूज युअर इमोशन्स. तुमचे सगळे इमोशन तुम्ही बरोबर यूज करू शकता. तुमच्या सगळ्या इमोशनवर तुम्हाला
नो प्रॉब्लेम विथ युअर इमोशन्स, हा ह्याचा काय असतं, सगळ्यात वरचा लेवल असतं. ओके, यू हॅव गुड रिलेशन्स, सोशली तुम्ही आउटस्टँडिंग आहात. सोशल रिलेशन मध्ये माणसं तुमच्याकडे येतात, तुम्हाला हेल्प मागायला येतात, तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचारायला येतात, तुमच्यावर ट्रस्ट करतात माणसं की, है ना. तर हा काय आहे, हा इमोशनल हेल्थ तुमचा जास्ती असतं. आणि त्याच्या सेकंड लेवलला काय असतं, इमोशनली तुम्ही म्हणजे यू कॅन कंट्रोल युअर इमोशन, दॅट इज इमोशनल सिकनेस. व्हॉलेटाईल असतात तुम्हाला कधी पण राग येतं, थोड्याशा गोष्टीवर येतं, ते येतं तो. तर हा कुठल्या गोष्टीमधला सिकनेस असतं, ह्या गोष्टीमधला सिकनेस असतं. आणि ह्या गोष्टीमधला जर सिकनेस कंट्रोल नाही केला ना, तर तो सिकनेस कंट्रोल नाही केला तर तो ह्या बॉडीमध्ये पण फ्लो करतो तो. आणि तो सिकनेस बॉडीमध्ये पण सिकनेस फ्लो होता. आणि मग आपल्याला हा सिकनेस ह्या बॉडीमध्ये जेव्हा फ्लो व्हायला लागला ना, तेव्हा त्या बॉडीमध्ये फ्लो व्हायला तो सिकनेस असताना त्याला आपण बोलतो, कुठला बोलतो, ते जे खूप वर्ष राहणाऱ्या बिमाऱ्या असतात ना, त्या बिमाऱ्या होतात आपल्याला. स्ट्रेस रिलेटेड, डिप्रेशन, है ना. तुम्ही ऐकलं असेल ना सायकोलॉजी, आणि त्याचा इलाज करायला सायकोलॉजिस्ट कडे जायचं असतं. ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत. आणि ते सायकोलॉजिकल जे डिसऑर्डर्स आहेत ना, त्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सचा हे काय असतं की तुमची इमोशनल जी बॉडी आहे ना, ती सिक आहे, इमोशनल हेल्थ बरोबर नाही. ओके, क्वेश्चन्स? Another Ashley? jumping question. Yes, very good. Jumping question. How to increase, how to, if there is problem with the flow of the soul, how to correct that soul, what are the steps, and then beyond that, how to increase the spiritual flow. Jumping question. Jumping question. Yes, I will come to it. पहिला आपल्याला जरा 4 लेवल करू द्या, कारण सगळ्याचा आन्सर सेम असेल ना, म्हणून आपण मग एक केलं तर मग मजा नाही आपल्याला. तर हा इमोशनल सोल जो आहे ना, आपला इमोशनल सोल कसा होता, आपला इमोशनल सोल, व्हॉट इज इमोशनल सोल? इमोशनल सोल काय आहे, आपला जो सोलचा हायेस्ट लेवल आहे ना आपल्या बॉडीमध्ये येणारा, ज्याला आपण नेशामा बोलतो. तर नेशामा, when it interacts with your body, with your physical soul, when neshama interacts with your physical soul, तर काय होतं, त्याचा एक फॉर्मेशन होतं. फॉर्मेशन म्हणजे त्याचा एक असा काहीतरी गोष्ट फॉर्म होतं, which you cannot see. It is neither in the spiritual world, neither in the material world. It is in between the spiritual and natural world, spiritual and material world. आणि ती स्पिरिच्युअल अँड मटेरियल वर्ल्डच्या मध्ये जी झालेली गोष्ट आहे ना, त्याला आपण इमोशनल सोल बोलतो. आणि तो इमोशनल सोलची हेल्थ जी असतं ना, ती हेल्थ कशी असतं, if it is healthy, everything is fine. If it is unhealthy, everything is not fine. Even if the body is healthy, body health सगळं आहे, त्याला पैसा मिळाला, सगळं आहे, एव्हरीथिंग इज फाईन, चांगला फॅमिली आहे, चांगला हे आहे, पण तो इमोशनली अनस्टेबल असतं, इमोशनली त्याला त्रास असतं, सॅटिस्फॅक्शन नसतं, डिप्रेशन असतं, त्याला हे म्हणजे समथिंग इज रॉंग. आणि तो समथिंग रॉंग कधी असतं, त्याचं इमोशनल हेल्थ त्याचा रॉंग असतो तेव्हा. ओके, सो इमोशनल हेल्थ साठी काय करायचं ते पण मी सांगेन, पण पहिले यू हॅव टू अंडरस्टँड काय की इमोशनल हेल्थ काय आहे, की इमोशनल ह्याच्यामध्ये जो फ्लो आहे ना, तो फ्लो कुठेतरी व्यवस्थित नाही. आणि तो फ्लो कुठून येते, तो वरच्या लेवल मधून येते. तो वरच्या लेवल मधून येते म्हणजे कुठून येते, तुमच्या नेशामा लेवल मधून, तुमच्या इंटेलेक्च्युअल लेवल मधून येते. पण इंटेलेक्च्युअल लेवल मधून जेव्हा तो फिजिकल लेवल मध्ये येतं ना, तेव्हा जे क्रिएट होतं त्याला इमोशनल बोलतात. इमोशनल जो आहे ना, तुमचा इमोशनल कुठं जॉईंट आहे, इथं जॉईंट आहे की तिथं जॉईंट आहे, त्याच्यावर पण आहे. जर इथं जास्ती जॉईंट असेल ना इमोशनल टू युअर बॉडी, युअर इमोशनल सोल इज कनेक्टेड मोर टू युअर बॉडी ना, तर काय होतं, तुमचा इमोशनल हेल्थ आहे ना, तो खालच्या लेवलचा राहतं. आणि इट इज मोर इन द बॉडी, तुमचा इमोशनल लेवल मोर खालच्या लेवलला येतं. मग तुम्ही बॉडीली छोट्या बॉडीली गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट होता, आणि मग तुम्हाला बॉडीनी सगळा पण मिळाला ना, तरी तुम्हाला आहे ना, तो इमोशनली तुम्हाला हॅपीनेस नाही देत. कारण काय आहे, कारण इमोशनली तुम्ही अटॅच आहात बॉडीनी. इमोशनली तुम्ही बॉडीनी अटॅच न होता, बॉडीनी अटॅच व्हालच, पण बॉडी जास्ती तुम्ही इंटेलेक्च्युअली नेशामाला अटॅच असाल ना, तर काय होतं, तुमचा इमोशनल हेल्थ जास्ती चांगला राहतं. ओके, विल गो टू द थर्ड गाय. हा थर्ड गाय, हा काय इंटेलेक्च्युअल, हा इंटेलेक्च्युअल सोल आहे तुमचा. इंटेलेक्च्युअल तुमच्यामध्ये राहणारा जो तुमच्या सोलचा वरचा पार्ट, इंटेलेक्च्युअल सोल.
नेशामा आपण त्याला बोलतो. ओके. अँड व्हॉट अबाउट नेशामा? तर नेशामाचं सगळ्यात हेल्थ असताना, नेशामाला सगळ्यात हेल्थ असताना, तर त्याला इंट्युशन्स येतात, त्याला गोष्टी समजतात, तो प्रेडिक्ट करू शकतो, अरे असा होणार आहे, हे नाही ते, म्हणजे इंटेलेक्च्युअली तो एकदम हाय लेवलमध्ये असतो. तो इंटेलेक्च्युअली खूप वरच्या लेवलला असतो. त्याला नवीन नवीन गोष्टी समजतात, त्याला स्पिरिच्युअल ह्याचा अभ्यास करताना पण नवीन नवीन गोष्ट, नवीन नवीन इन्साइट्स मिळतात, आणि मटेरियल गोष्टी पण, मटेरियल सायन्स आणि हे ते शिकताना पण मिळतात, आणि साध्या साध्या गोष्टी करताना पण तो वाईड रेंज नी शिकू शकतो सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो बघताना कसा बघता, तो खूप खूप वेजनी बघू शकतो. ओके. हा त्याचा इंटेलेक्च्युअल हेल्थ झाला. आणि इंटेलेक्च्युअल सिकनेस काय आहे? इंटेलेक्च्युअल सिकनेस म्हणजे खालची लेवल. इंटेलेक्च्युअल सिकनेस म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल सिकनेस म्हणजे ती जी गोष्ट मी जे मानतो तेच आहे, दुसरा काय आहे नाही या जगामध्ये, त्याला इंटेलेक्च्युअल सिकनेस बोलतात. असा माझा बाप करायचा म्हणून मी पण असाच करीन, माझ्या आजोबा लोकांनी असा केला म्हणून मी पण असा करीन, जे फिक्स असतात ना सगळा फिक्स, तो काय असतं? इंटेलेक्च्युअल सिकनेस असतो तो. का? कारण इंटेलेक्च्युअली तो माणूस वर जायलाच नाही मागत असतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्याच्यामध्ये येईल, त्याला काहीतरी इफेक्ट होईल त्याच्या इमोशनल आणि फिजिकल बॉडीमध्ये, पण इंटेलेक्च्युअली तो कसा असेल? इंटेलेक्च्युअली सीक असेल. ओके. इंटेलेक्च्युअली सीक माणूस असताना त्याला जेवढं शिकवलं तेवढंच शिकतो, त्याच्याशी पुढं नाही शिकत, क्वेश्चन नाही विचारत, कशाला काय विचारत नाही, वाय व्हॉट नाही असतं. प्रत्येक गोष्ट कशासाठी? हा मला पैसा कमवासाठी, पैसा कमवासाठी मी करीन, मला म्हणजे त्याच्या बॉडीसाठी हे ते सगळं, आणि तो चेंज नाही होत, त्याचे चेंजेस नाही करत, काय लाईफ मध्ये चेंजेस नाही करत. मला असं आहे तर असंच आहे, ती तसाच करीन, मी असंच करीन, असा असतो तो हा का? तो इंटेलेक्च्युअल सिकनेस मध्ये येतो. पण इंटेलेक्च्युअल ह्याच्यामध्ये काय असतं? तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतं, त्याला समजला की एखादी गोष्ट रॉंग आहे ना, तो ती चेंज करतो त्याच्या ह्याच्यामध्ये, थिंकिंग प्रोसेसमध्ये, आणि त्याचा अख्खा प्रोसेस चेंज करतो. तो नवीन इन्साइट आला, तो नवीन इन्साइट आल्यावर तो त्याच्यावर विचार करतो, आणि त्याच्यावर विचार केल्यावर त्या गोष्टीच्या प्रमाणे तो चालायला लागतो. त्याला बोलतात इंटेलेक्च्युअल हेल्थ. ओके. क्वेश्चन? अब्राहम अविनोची तुम्ही जरा त्याच्याबद्दल येस, ही आस्ट. त्याच्यानंतर अजून एक आतमध्ये एक छोटा माणूस आहे, हा तुमचा काय? स्पिरिच्युअल सेल्फ आहे. हा तुमचा सोल नाही आहे, हा तुमच्या सोलचा स्पिरिच्युअल इफेक्ट आहे तुमच्या बॉडीवर. म्हणजे तुमच्या इंटेलेक्च्युअल तुमच्या बॉडीवर कनेक्ट जेव्हा सोल होता ना, तेव्हा खाली जसा सोलच्या खाली, हा सोलच्या खाली आहे, तो तुमचा इंटेलेक्च्युअल आहे, त्याच्या खाली इमोशन आहे, त्याच्या खाली काय आहे? असं 4 आहेत ना, तर हा सगळ्यात खालचा आहे तो बॉडी, युअर इमोशन, माइंड, युअर इंटेलेक्ट, आणि हा वरचा आहे. तर जसा हा कनेक्ट झाला तेव्हा हा झाला ना इमोशन फॉर्म, तसा हा कनेक्ट झाला म्हणून इथं स्पिरिच्युअल फॉर्म होतो एक वर. आणि तो स्पिरिच्युअल फॉर्म आहे ना, तो काय? तुमचा स्पिरिच्युअल कोर असतो, तुमचा स्पिरिच्युअल कोर आहे हा. आणि त्या स्पिरिच्युअल कोर मध्ये तुम्ही काय भरलाय ना, त्या स्पिरिच्युअल कोर मध्ये जे भरलाय ना, त्या हिशोबाने तुमचा अख्खा फ्लो, खालचा फ्लो असतो. आणि ह्या स्पिरिच्युअल फ्लो मध्ये गुडनेस, कंपॅशन, सगळ्या चांगल्या चांगल्या क्वालिटीज भरलेल्या असतात ना ह्या स्पिरिच्युअल फ्लो मध्ये, तर तुमचा स्पिरिच्युअल हेल्थ चांगला असतं. आणि ह्या क्वालिटी कमीत कमी भरलेल्या आहेत, आणि वाईट क्वालिटी भरलेल्या आहेत ना, इवल आणि हे ते, ह्या सगळ्या चलता, असं केलं तरी चालतं, टेबलाखालून पैसा घेतला तरी चालतं, दुसऱ्याला त्रास दिला तरी चालतं, माझाच भला झाला पाहिजे, हे सगळ्या स्पिरिच्युअल सिकनेस आहे. तो स्पिरिच्युअल सिकनेस काय करतं? आता ह्याचा जो इफेक्ट असतो ना, तो वेगळा असतो. ह्याचा इफेक्ट काय? हा बॉडी बिडी ह्याला करतं, पण हा आहे ना सोलला पण इफेक्ट करतो. हा सोलला काय इफेक्ट करतो? जर तुम्ही स्पिरिच्युअली सिक असाल ना, तर तुमचा सोलला तो खाली खेचतं, तुमचा सोल खाली खेचले जातं निगेटिव्हिटी मध्ये, आणि तुमच्या सोलचा जो डेव्हलपमेंट आहे ना, तो डिमोट होतं, आणि तुमचा सोल आहे ना हायरला नाही जाऊ शकत. आणि जर तुमचा ह्याच्यामध्ये चांगला भरला ना, तर काय होतं? तुमचा सोल आहे ना, त्याचं मिशन अचीव्ह करू शकतो ह्या जगामध्ये. आणि ह्या अख्ख्या जो सिस्टम आहे ना, स्पिरिच्युअल आणि फिजिकल सिस्टम, त्याच्यामध्ये जो त्याचा गोल आहे ना, तो अचीव्ह करून तो काय करू शकतो? तो त्याची स्पिरिच्युअल पोझिशन वाढू शकतो. तुमचा सोल, तुमचा स्पिरिच्युअल कोर आहे ना, तो सोलवर इफेक्ट करत असतो. म्हणून अख्ख्या स्पिरिच्युअल सिस्टम मध्ये, नाही नुसत्या कब्बालाच्या, पण अख्ख्या सगळ्या जगाच्या स्पिरिच्युअल सिस्टम मध्ये ना, तुम्हाला कंपॅशन करा, है ना, कंपॅशनेट राहा, तुम्हाला एम्पॅथी पाहिजे दुसऱ्याबरोबर, पीस करा, लव्हिंग काइंडनेस ठेवा, प्रेम करा दुसऱ्यांना. ह्या सगळ्या गोष्टींवर का भर दिले जातं? कारण तुमचा स्पिरिच्युअल कोर आहे ना, त्याच्याने
वर जाऊ शकतो. ओके, क्वेश्चन्स विचारा. या 4 समजला असेल मग मी जॉनीच्या क्वेश्चनचा आन्सर देईन. क्वेश्चन विचारा म्हणजे मी पाणी बिनी पिऊ शकतो. बाकीची माणसं मला दिसत नाहीत हा याच्यावर स्क्रीनवर. ऍशली नहीं, मेरे को दिख रहा है. बाइती के हैं, फिर श्रोना आंटी है, जॉनी है और राहल है. मेरे को नहीं दिख रहा. I can also see everyone शायद मेरा else. इंटरनेट की वजह से. हाँ, इंटरनेट शायद नहीं, क्योंकि because अभी आई थिंक रपाई आल्सो इज देयर विद यू, सो दैट इज टेकिंग मोर ऑफ इंटरनेट. बिकॉज़ आप भी टीम्स पे हो, वो भी टीम्स पे है. दैट इज बेसिकली टेकिंग लॉट ऑफ हम लोग एक इंटरनेट. ही. अच्छा ऊपर और एक, अच्छा ऊपर भी बैठा है कोई. हाँ, तो Okay. वो इंटरनेट ज्यादा खींच रहा है. वो टीम्स का काफी Okay. इंटरनेट खींचता है इसलिए. हा हा ओके. तर आता आहे ना आपण मेन गोष्टीवर जी जॉनीने विचारली होती की हेल्थ साठी काय. आता मी बोलतो तुम्हाला हेल्थ, आपण फिजिकल हेल्थ करा. फिजिकल हेल्थ चांगली राहायसाठी आपल्याला काय सांगतं, आपल्याला सायन्स काय सांगतंय फिजिकल हेल्थ करायसाठी. Eat right चांगला thing. खा. डू राइट Eat थिंग. healthy. ईट गुड, Good ईट food. हेल्दी अँड हेल्दी नाही, ईट गुड 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 थिंग. Good food. Fresh. अँड एक्सरसाइज करा, है ना. Be happy. Fresh बी air. हॅपी. तो त्याच गोष्टी आहेत. फॉर फिजिकल थिंग यू व्हॉट यू नीड टू डू. फिजिकल साठी तुम्हाला चांगला खाल्ला पाहिजे. आपलं रिलीजन आपल्याला काय चांगला खायचं काय नाही सांगायचं ते सगळं सांगतं. चांगला खाल्ला पाहिजे, चांगला वागला पाहिजे, चांगल्या रिलेशन्स ठेवलं पाहिजे, चांगला हे सगळं केलं पाहिजे, ते सगळं सांगतं ना. तर तसं त्या 3च गोष्टी आहेत. व्हॉट एव्हर इज गोइंग इनसाइड दिस फिजिकल बॉडी म्हणजे कोशरचा इंग्लिश आहे फिट फॉर कन्झम्पशन. ओके. दुसरी काय, एक्सरसाइज केली पाहिजे. एक्सरसाइज केली पाहिजे म्हणजे काय, आता फिजिकल बॉडी आहे तर फिजिकल बॉडीची एक्सरसाइज कसली असली पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज असली पाहिजे, है ना. फिजिकल एक्सरसाइज म्हणजे मी डोलं बंद करून 4 किलोमीटर धावलो, त्याच्याने बॉडीला काय फरक पडणार नाही पडणार आहे ना. तर फिजिकल बॉडीसाठी मला फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे, है ना. फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज. आणि मला काय केलं पाहिजे, सराउंडिंग, माझी बॉडी जिथं आहे त्या सराउंडिंग मला क्लीन अँड हेल्दी आणि टिपटॉप ठेवलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी मी फिजिकल बॉडीसाठी केल्या तर माझी फिजिकल बॉडी कशी राहणार आहे, हेल्दी राहणार. म्हणजे फिजिकल बॉडीसाठी मला फिजिकल बॉडीसाठी एवढंच करायचं आहे, दुसरं कायच नाही करायचं आहे. काय करायचं आहे मला फिजिकल बॉडीसाठी, खायचं पियाचं जे माझ्या आतमध्ये जातंय ते खाया पियाचं ते मला हेल्दी पाहिजे. म्हणजे माझं जे बाहेर निघतंय ते सगळं अनहेल्दी जे असेल ते अनवॉन्टेड असेल ते निघल बाहेर. ओके. दुसरा मला एक्सरसाइज करायचं आहे. एक्सरसाइज करण्याने काय जे एक्सक्रिशन जे आणि माझी बॉडी मशीन जी आहे ती व्यवस्थित राहतं आणि माझं सराउंडिंग क्लीन असेल तर बाहेरून घाण येते नाही जाणार आहे. 3 गोष्टी एवढंच करायचं, अजून कायच नसतं करत आपल्याला फिजिकल बॉडीसाठी. त्याच्यासाठी त्या 3 गोष्टी करायच्यात आपल्याला. ह्याच्यासाठी पण जे जे इमोशनली आतमध्ये जाते ना ते आपल्याला काय पाहिजे, कोशर पाहिजे. व्हॉट एव्हर इज गोइंग, इमोशनल बॉडी आहे ना ही. मग इमोशनल बॉडीच्या आतमध्ये आपल्याला काय जे जे आपल्या आतमध्ये जातं ना इमोशनली, व्हॉट एव्हर इज गोइंग इनसाइड इट शुड बी व्हॉट, कोशर. कोशर म्हणजे व्हॉट इज फिट फॉर कन्झम्पशन बाय द इमोशनल बॉडी. म्हणून मग तुम्ही इमोशनल कंटेंट जे आतमध्ये घेतात ते कसं घ्या, फिट व्हायला घ्या. सास भाऊचं सिरियल नको बघू, कारण सास भाऊचं सिरियल बघितलं ना तर नेगेटिव्ह कंटेंट आतमध्ये जाते तुमच्यामध्ये, है ना. का निगेटिव्ह कंटेंट आतमध्ये जाते, कारण निगेटिव्ह कंटेंट जसा हेल्दी बॉडीमध्ये आहे ना, हेल्दी बॉडीमध्ये अनहेल्दी खायला ना तर जास्ती टेस्टी असतं, है ना. अनहेल्दी जास्ती टेस्टी असतं ना. सँडविच खायच्या ऐवजी चीज सँडविच जास्ती टेस्टी असतं ना. आणि तो चीज सँडविच मस्का लावून त्याला हे केलेलं असेल तर, रोस्ट केलेलं असेल तर अजून टेस्टी लागतं ना. पण तो टेस्टी आहे पण तो अनहेल्दी होते ना. का, कारण तो फिट ना आहे, त्याच्यामध्ये जास्ती तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी जास्ती जाते, एक्स्ट्रा जाते ना. पण तो खायला पियाला तुम्हाला कसं लागते, टेस्टी लागते, पण तो अनहेल्दी आहे. तसा इमोशनल कंटेंट मध्ये पण आहे ना, सास भाऊचा आहे ना जो सिरियल आहे ना तो इमोशनली त्याच्यामध्ये जास्ती कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये इमोशन्स जातात आतमध्ये. पण त्याच्याने तुम्हाला काय होते, तुमचं इमोशनल हेल्थ खराब होते.
पण त्याच्याऐवजी तुम्ही कसं हलका फुलका चांगलं वालं बघा, कॉमेडी किंवा समथिंग विच इज इंटेलेक्च्युअल, समथिंग विच मेक्स यू हॅपी, समथिंग विच मेक्स, म्हणजे तुम्हाला तुमच्या डॅडी मम्मीला फोन करावा असं वाटतं आणि कसं आहे अशी आठवण येते, म्हणजे समथिंग विच इन्स्पायर्स यू, असा गोष्टी बघा. म्हणजे तुमचा इमोशनल इंटेक जो आहे ना तो कसा करा, इमोशनल इंटेक कोशर करा म्हणजे फिट फॉर कन्झम्पशन करा. आणि मग इमोशनल एक्सरसाइज करा. व्हॉट आर इमोशनल एक्सरसाइज? इमोशनल एक्सरसाइज तुम्हाला इमोशन्स बरोबर एक्सरसाइज करायचं आहे. तुम्हाला इमोशन्स जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता हे जाता ना, तेव्हा तुम्ही अवेअर व्हा की काय चाललंय, आवाज येते, काय चाललंय, इमोशनली तो मला इफेक्ट करते की नाही, चांगला इफेक्ट करते की, कुठली गोष्ट मला हॅपीनेस देते, कुठली गोष्ट मला सॅडनेस देते. हा इमोशनल एक्सरसाइज आहे. इमोशनली क्लोज राहू नका. ट्रेन मधून जाताना आणि बस मधून जाताना ना इमोशनली क्लोज नको राहू, डोलं बंद करून असा बसू नका. काहीतरी इमोशनली करा, इथं आजूबाजूला बघा, हे बघा, ते बघा, नाही तर पुस्तक वाचत बसा. समथिंग डू समथिंग विच इज इम्पॅक्टिंग यू इमोशनली. जसा एक्सरसाइज डोलं बंद करून तुम्ही एक्सरसाइज वर 4 मील धावून नाही शकत ना, तसं इमोशनली क्लोज राहून तुम्ही इमोशनल एक्सरसाइज नाही करू शकत. तर इमोशनली तुम्ही ओपन राहिलात ना तरच इमोशनल एक्सरसाइज होतो. आणि इमोशनल क्लिनलीनेस साठी तुम्ही काय करा, तुम्हाला समजलं पाहिजे की कुठली गोष्ट इमोशनली चांगली इम्पॅक्ट होते आणि कुठली गोष्ट मला निगेटिव्ह इम्पॅक्ट करते. कुठलं माझं फ्रेंड आहे ते इमोशनली मला पॉझिटिव्ह इफेक्ट करतात आणि कुठलं गोष्ट फ्रेंड्स मला नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. आणि तुम्हाला क्लेनलीनेस करायचं आहे. काय क्लेनलीनेस करायचं आहे की त्या माणसांकडे कमी जायचं आहे जी माणसं तुम्हाला नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. त्या माणसांपासून आणि त्या सोसायटी पासून आणि त्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे जी नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतात, आणि त्या गोष्टींकडे जास्ती जायचं आहे जी गोष्ट तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतात. हा काय झाला, तुमचा एन्व्हायरमेंट झाला, इमोशनल एन्व्हायरमेंट. त्याच्याने काय होईल, तुमचा जो इमोशनल हेल्थ आहे ना तो इमोशनल हेल्थ वाढेल. ओके, क्वेश्चन्स? 3च गोष्टी आहेत, जास्ती गोष्टी नाहीत. जी 4थी गोष्ट आहे ती मी लास्ट मध्ये सांगणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपला हा इंटेलेक्च्युअल सोल आला. इंटेलेक्च्युअल सोल साठी पण त्या 3च गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, इंटेलेक्च्युअली तुम्ही काय आतमध्ये घेता, इंटेलेक्च्युअल इंटेक. इंटेलेक्च्युअल इंटेक तुम्ही जे घेता ना ते तुम्ही इंटेलेक्च्युअली फीड करता, जसा बॉडी आणि इमोशन्स आहे तसं. इंटेलेक्च्युअली तुम्ही काय वाचताय, काय बघताय, काय समजताय, तुम्हाला काय समजतंय या जगामध्ये काय आहे तुम्हाला, म्हणजे जे इंटेलेक्च्युअली तुम्ही घेताय ना कुठली पण गोष्टी, इंटेलेक्च्युअल इंटेक तुम्ही तुमच्या रिडिंग आणि ह्याच्यानेच घेता ना. रीडिंग, इंटरॅक्टिंग विथ द वर्ल्ड, आणि इंटेलेक्च्युअली तुम्हाला काय इफेक्ट होते. ते इंटेलेक्च्युअल इफेक्ट जे होते ना तो आतमध्ये जो घेताय ना तो कसा घ्या, जो फिट आहे तोच घ्या, जो अनफिट आहे ना तसा घेऊ नका. फॉर एक्झाम्पल प्रोनोग्राफी, प्रोन असतं ना, घाणेरडं पुस्तक वाचायचं, घाणेरडं तो न्यूज बघायची वॉरची आणि याची त्याची, इमोशनली पण रॉंग आहे आणि इंटेलेक्च्युअली पण तुम्हाला इफेक्ट करतो. तो इंटेलेक्च्युअली रॉंग हे घेते, तुम्हाला रॉंग आतमध्ये घेते. किंवा फॅन्टसीज, बरोबर, फॅन्टसी काहीतरी फॅन्टसी वगैरे असतात ते फ्युचर बद्दल ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल वाचा, पण त्याच्यामधून जो इंटेक असतो ना तो इंटेक काय घेतो ना ते आपण ठरवायचं असतं. तुम्ही आहे ना रामायण महाभारत पण वाचू शकता, पण त्याच्यामधून इंटेक काय घेतोय ना ते तुम्ही ठरवायचं असतं. म्हणजे आपला जो इंटेलेक्च्युअल इंटेक आहे ना तो चाळणीने करायचं असतं. म्हणजे अख्खा जो इंटेलेक्च्युअल ह्या वर्ल्ड मधून जो इंटेलेक्च्युअल तुम्हाला काय पण मटेरियल मिळतंय ना तो मटेरियल तुम्ही तुमच्या चालणीमध्ये टाका आणि चालणीमधून तो चाळून तुम्हाला जो पाहिजे ना तोच घ्या. सगळ्याच्या सगळ्या घेऊ नका. कारण इंटेलेक्च्युअली पण आहे ना जसा इमोशनली रिच फूड नाही बोलत त्याला, त्याला बोलतात व्हॉट इज दॅट, हे फास्ट फूड, नो फास्ट फूड. फास्ट फूड म्हणजे ज्याच्यामध्ये क्रॅप असतं सगळं तो फास्ट फूड आहे. तसंच फास्ट इमोशन्स, तसंच फास्ट इंटेलेक्च्युअल्स पण असतात. कितीतरी गोष्टी असतात ते तुम्हाला कन्फ्युजिंग असतात, कन्फ्यूज करून हे करतात. कारण जास्ती हे झालं की माणसाला अरे कायच नाही समजलं. जसं कवर क्लास एकदम कन्फ्युजिंग देईन ना तर तुम्हाला सांगितलं आज काय हाय लेवलचा क्लास झाला यार, कायच समजलं नाही. तो काय कन्फ्युजिंग असतो. कसे असतं इंटेलेक्च्युअली अनफिट असतं आपल्याला घ्यायसाठी. तर आपलं रिडिंग पण त्याच गोष्टीमध्ये ठेवलं पाहिजे जी गोष्ट आपल्याला समजते. आपण ट्राय करायचा, आपण लर्न करायचा, आपण शिकायचा वरचा. पण
ज्यांना कब्बालाबद्दल आहे ना, पुस्तक उघडल्यावर कब्बालाबद्दल कायच वाचल्यावर कायच नाही समजत ना, तर त्यांचा इंटेलेक्च्युअल लेवल कन्फ्युजिंग होते. त्या लोकांना तो दे आर नॉट फिट टू डायजेस्ट दॅट इंटेलेक्च्युअल मटेरियल. समजला मी काय बोललो ते? जसं संस्कृत मधला मी एक जर श्लोक बोललो तुम्हाला, तर तुम्हाला समजणार आहे का तो श्लोक संस्कृत मधला? माझ्या डॅडी बोलायचं काक कव्वा पिक कुवा ओबे दोबे काकयो वसंत ऋतू प्राप्ते काक काक पिकक पिका, असा श्लोक आहे. समजलं कोणाला काय? किती किती खूप मोठा अर्थ आहे याच्यामध्ये, पण नाही समजला तुम्हाला. पण तुम्हाला मग त्याच्यामध्ये तो डायजेस्ट करायसाठी आणि तो हे करायसाठी त्याला तुम्हाला ट्राय केला पाहिजे. ओके, दॅट इज इनटेक. आणि तो ट्राय करायचा असतं ना, तो काय इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज, इंटेलेक्च्युअलची एक्सरसाइज आहे. म्हणजे म्हणजे कावळा पण काला असतं आणि कोयल पण काली असतं. दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला कधी समजणार नाही समजतं आपल्याला. कावला बघितलं काय कोयल बघितलं तुम्हाला समजणार नाही. पण जेव्हा वसंत ऋतू येतो ना, वसंत ऋतू म्हणजे स्प्रिंग येतं ना, तेव्हा आपल्याला समजतं की कावला कावला आणि कोयल कोयल आहे. का? कारण कावला काव कावच करतं आणि कोयल कू कू करतं. म्हणजे टाइम इज इम्पॉर्टंट. टाइम आल्यावर प्रत्येक माणसामध्ये जे काय असतं ना, ते त्याचं निघतं. नाहीतर सगळी माणसं सेम दिसतात. ओके, हा रिझनिंग आहे. तर इंटेलेक्च्युअली तुम्ही काय तसं इंटेलेक्च्युअली एक्सरसाइज करायला लागतं. आपलं कब्बाला क्लास, तोरा क्लास हे काय इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज आहे आपल्याला. आणि इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज करताना आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे. का क्वेश्चन विचारायचे? ह्याच्यासाठी नाही, कारण तुम्हाला काय समजला ना, तर तो सुट्टा सुट्टा करून जर तुम्ही हे केला ना, तर तुम्हाला तो इंटेक हेल्दी फूड नाही, तो फास्ट फूड सारखा होईल. ओके, हा झाला इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. रीडिंग गुड बुक, चांगले चांगले नॉलेज देणारे. पण नॉट ओनली रीडिंग अँड अंडरस्टँडिंग, स्टडिंग. वाचायला पाहिजे आणि स्टडी केला पाहिजे आणि अंडरस्टँड केला पाहिजे आपल्याला, तर तो इंटेलेक्च्युअल मध्ये जातो. ओके, आणि क्लिनिंग म्हणजे काय? ज्या गोष्टी इंटेलेक्च्युअली तुम्हाला इफेक्ट करतात रॉंग, त्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे आपल्याला. म्हणून आयडल वर्शिप पासून लांब राहायला सांगते. का आयडल वर्शिप पासून लांब राहायला सांगते? कारण ते इंटेलेक्च्युअली तुम्हाला कुठेतरी वेगळा इफेक्ट करते. तो दुसऱ्या फिलॉसॉफीज हे ते का करतात? कारण तुम्ही जर तुमची चाळण बरोबर नसली ना, तर तुम्ही सगळा इंटेक कराल. कारण फास्ट फूड सारखं आहे ते. ऑल इंटेलेक्च्युअल मटेरियल ना फास्ट फूड सारखं असतं. पण तुम्हाला जर त्याच्यातलं काय घ्यायचं आहे ना, ते तुम्हाला समजलं ना, तर तुम्हाला तो हेल्दी होऊ शकतो. आणि तुमची चाळण जर चांगली असली ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प होऊ शकतो. क्वेश्चन इंटेलेक्च्युअल तर तिन्ही परत एकदा सांगतो. ओके, पहिल्या काय आहे? इंटेलेक्च्युअल इंटेक तुम्हाला कसा पाहिजे? कोशर पाहिजे. कोशर म्हणजे काय? व्हॉट एव्हर इज अलाउड, व्हॉट एव्हर इज गुड, व्हॉट एव्हर यू कॅन अंडरस्टँड. कब्बालाचं ज्यांना कायच समजत नाही ना पुस्तकं वाचल्यावर, त्यांनी कब्बालाची पुस्तकं नको वाचू. तुम्ही त्याचा कॉमेंट्री वाचा. डायरेक्ट जोहार आणि डायरेक्ट हे नको वाचू तुम्ही. ओके, त्याचं काय? इंटेक म्हणजे तो कोशर नाही असं नाही. तुम्ही लहान बच्च्याला खायला नाही देणार ना. लहान बच्च्याला आपण दूध देतो ना, लहान बच्च्याला मटन मच्छी नाही देत खायला. तसं आहे. मोठं झाल्यावर तुम्ही मटन मच्छी खाऊ शकता. स्लोली तुमचा इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट झाला, इंटेलेक्च्युअल हेल्थ वाढला ना, तर तुम्हाला ते पण समजेल. पण जोपर्यंत नाही समजत ना, तोपर्यंत तुम्ही त्याचा स्टडी करा. नुसता तेच करू नका, कारण तेच नुसता केला तर इंटेलेक्च्युअली तुम्ही आजारी व्हाल. ओके, सेकंड इंटेलेक्च्युअल हेल्थ साठी काय करायचं आहे? तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज म्हणजे रीडिंग गुड बुक्स, इंटेलेक्च्युअली इन्स्पायरिंग थिंग, इंटेलेक्च्युअली इन्स्पायरिंग ह्याच्यामध्ये जायला, दुसरा लेक्चर्स ऐका, इंटेलेक्च्युअल फिलॉसॉफीज वगैरे हे करा. पण त्याच्यामध्ये कसं आहे? तो एक्सरसाइज म्हणून करा. ओके, आणि इंटेलेक्च्युअल क्लिनिंग इज काय? ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या गोष्टी हे आहेत, त्या गोष्टींपासून लांब राहा. फॅन्टसी हे ते जे गोष्टी इंटेलेक्च्युअली तुम्हाला हे करणार आहेत ना, त्या गोष्टीपासून लांब राहा. कारण त्या गोष्टी तुम्हाला इंटेलेक्च्युअल सिकनेस कडे नेणाऱ्या गोष्टी आहेत. ओके, आपल्या स्पिरिच्युअल सेल्फला पण त्या 3 गोष्टी आहेत. पण स्पिरिच्युअल सेल्फच्या त्या 3 गोष्टी ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत इंटेलेक्च्युअल पेक्षा आणि इमोशनल आणि फिजिकल पेक्षा. पहिली गोष्ट काय? स्पिरिच्युअली त्याच गोष्टी आतमध्ये घ्या ज्या कोशर आहेत. आणि त्या कोशर ज्या गोष्टी आहेत ना, त्याच आतमध्ये घ्या ना. त्याच्यासाठी आपल्याला तोरा दिलेला आहे. आपल्याला तोरा काय सांगते? स्पिरिच्युअल काय कोशर आहे आणि काय नॉन कोशर आहे. कोशर म्हणजे तसा नाही, खायचं पियाचं नाही, मूर्तीपूजा करू नको, एक देव, हे सगळ्या कशाला सांगते आपल्याला स्पिरिच्युअली? कारण त्या गोष्टी कोशर आहेत, बाकीच्या गोष्टी कोशर नाहीत ते सांगते.
तुमचा थिंकिंग प्रोसेस हे ते ह्या गोष्टींनी डेव्हलप करा, कारण तुमचा सोल त्या गोष्टींनी डेव्हलप होणार आहे. आणि तो सगळा जो इंटेक आहे ना, तो इंटेक त्या हिशोबाने करायचा आहे. आणि एक्सरसाइज आपला जो कब्बाला क्लास, तोरा क्लास ना, तो एक्सरसाइज, स्पिरिच्युअल एक्सरसाइज आहे. आणि त्या स्पिरिच्युअल एक्सरसाइज मध्ये सगळ्यात मेन एक्सरसाइज जी असते ना, ती आपली नमाज आहे. नमाज काय आहे? स्पिरिच्युअल एक्सरसाइज आहे ती, ज्याच्यामध्ये तुम्ही बॉडी यूज करता, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा इमोशन्स यूज करता, ज्याच्यामध्ये तुमचा इंटेलेक्च्युअल यूज करता आणि तुमचा स्पिरिच्युअल एक्सरसाइज करत असता तुम्ही नमाजीमध्ये. अनसीन फोर्सेस, नॉन टँजेबल फोर्सेस, नॉन टँजेबल फोर्स बरोबर तुम्ही कम्युनिकेशन करत असता त्या टाइमला. आणि ती स्पिरिच्युअल एक्सरसाइज आहे. आणि त्या स्पिरिच्युअल एक्सरसाइजने तुमचं काय हेल्थ होणार आहे? स्पिरिच्युअल हेल्थ वाढणार. जसा फिजिकल एक्सरसाइजने हेल्दी बॉडी मिळतं ना, तसा स्पिरिच्युअल एक्सरसाइजने काय मिळतं तुम्हाला? स्पिरिच्युअल सेल्फ, हेल्दी स्पिरिच्युअल सेल्फ मिळतं. आणि तिसरी गोष्ट साफसफाई. अशा गोष्टी मग करू नका ज्याच्याने तुमचं स्पिरिच्युअल हेल्थ खराब होणार आहे. आणि आपल्याला ते पण तोराच सांगते काय नाही करायचं, काय नाही करायचं, काय गोष्टी अलाउड आहेत, काय नाही गोष्टी अलाउड आहेत, कसा करायचा, काय नाही. तुमच्या खाण्यामधून नॉन कोशियर खाल्ल्यावर तुमच्या स्पिरिच्युअल सेल्फला हे धक्का बसते. नॉन कोशियर इमोशन्स केल्यावर तुमच्या स्पिरिच्युअल सेल्फला धक्का बसते. तुमच्या नॉन कोशियर थिंकिंगनी, नॉन कोशियर इंटेलेक्टनी तुमच्या स्पिरिच्युअल सेल्फला धक्का बसतो. तर स्पिरिच्युअल सेल्फचा हेल्थ सांभाळण्यासाठी तुम्हाला त्या दुसऱ्या गोष्टींचा पण हेल्थ सांभाळायचा आहे. पण दुसऱ्या गोष्टींचा हेल्थ सांभाळला ना, तर तुमचा स्पिरिच्युअल हेल्थ वाढला ना, की तुमचा सोल बरोबर कनेक्ट होतो. तुमचा म्हणजे तुमचा स्पिरिच्युअल सेल्फ आहे ना, तुम्हाला तुमच्या सोल बरोबर कनेक्ट करतं. कारण हा सगळ्यात सोलच्या सगळ्यात जवळ असतं. हा त्याच्या आतमध्ये आहे सोल, बघा त्याच्या आतमध्ये सोल आहे. तर हा जो स्पिरिच्युअल हेल्थ आहे ना, त्या स्पिरिच्युअल हेल्थ साठी पण 3 गोष्टीच करायच्या. आणि सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ना, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर करायच्याच आहेत, पण सगळ्यात मेन गोष्ट काय करायचं आहे तुम्हाला आहे ना, की तुम्हाला आहे ना कब्बाला आहे ना, कब्बाला सांगते तुम्हाला की ह्या जगामध्ये ना देवाने ज्या ज्या गोष्टी बनवल्या ना, त्या गोष्टीवर आहे ना देवाने ना अनेक्डोट बनवलं आहे ना, अँटीडोट बनवलाय. म्हणजे कुठली पण ह्या जगामध्ये कुठली पण बिमारी आहे ना, त्या बिमारीसाठी आहे ना देवानी दवा बनवलेली आहे. पोट दुखला ना तर आला मिठका, दवा देवानी बनवलेली आहे. म्हणजे दवा ह्या जगामध्येच बनवली आहे. तसा ह्या अख्ख्या सगळ्या सिस्टम मध्ये आहे ना, ह्या सगळ्या सिस्टमचा ना अँटीडोट आहे ना देवानी बनवला. आणि तो अँटीडोट काय? तोरा स्टडी. तोरा स्टडी इन द सेन्स नुसता तोरा स्टडी नाही, तर तोरा स्टडी जो आहे ना, तोरा स्टडी म्हणजे वेगवेगळ्या लेवलचा तोरा स्टडी आहे. तो वेगवेगळ्या लेवलचा तोरा स्टडी आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींवर काम करतं. तुमची स्पिरिच्युअल लेवल एकदा हाय गेली ना, की तुमचा स्पिरिच्युअल लेवल हाय गेल्यावर तुमचा जो सोलचा जो फ्लो आहे ना, तो सोलचा फ्लो एकदम स्टेबल होतो. आणि तो सोलचा जो आपला सोलचा फ्लो आहे ना बॉडी, हा या चारही बॉडी मधून तो स्टेबल झाला ना, की आपली फिजिकल बॉडी तर हेल्दी राहतच राहतं, पण आपल्या आतल्या सगळ्या बॉडी पण हेल्दी राहिल्या ना, आतल्या सगळ्या चारही कोर हेल्दी राहिल्या ना, तर काय होतं, आपला जो कनेक्शन आहे ना, तो हेल्दी कनेक्शन राहतं. आणि हेल्दी कनेक्शन म्हणजे आपण आपला सोल आहे ना, हेल्दी सोल असतं आपला. आणि हेल्दी सोल काय करू शकतो? हेल्दी सोल ह्या जगामध्ये टिकून करू शकतो. हेल्दी सोल त्या ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टींचा रिपेअर करू शकतो. ह्या जगामध्ये त्याला ज्या काम करायचं आहे, ज्या गोष्टी त्याला शिकायच्या आहेत, तो शिकतो आणि तो स्वतःचा इन्क्रीज करतो. आणि तो फ्लो जो असतो ना, तो फ्लो आपल्या बॉडी मधून आहे ना ह्या अख्ख्या वर्ल्ड मध्ये पसरत असतो. हा अख्खा जो सिस्टम आहे ना, मटेरियल वर्ल्डचा सिस्टम आहे, त्या मटेरियल वर्ल्डच्या सिस्टम मध्ये तो फ्लो पसरत असतो. याच्यामध्ये आपण आहे ना एक पण ठिकाणी आहे ना गडबड केली ना, तर काय होतं, तो फ्लोचा म्हणजे जरी स्पिरिच्युअल मिस्टेक, स्पिरिच्युअल अनहेल्दीनेस असला ना, तर तो तुम्हाला इथं नाही दाखवणार आहे. हा स्पिरिच्युअल कोर आहे आपला सगळ्यात छोटा. स्पिरिच्युअल कोर जर आपला अनहेल्दी असला किंवा स्पिरिच्युअल कोर मध्ये गडबड झाली ना, तर तुम्हाला स्पिरिच्युअल कोर मध्ये त्रास होईल, स्पिरिच्युअल कोर मध्ये गडबड होईल, पण त्याचा इफेक्ट तुम्हाला ना फिजिकल बॉडी मध्येच दिसणार आहे. फिजिकल बॉडी मध्येच दिसणार आहे तो. तुमचा इंटेलेक्च्युअल कोर मध्ये गडबड असते, इंटेलेक्च्युअल अनहेल्दीनेस असला ना, तरी तो त्याचा इथंच दिसणार आहे. कुठं? फिजिकल बॉडी मध्ये. आणि इमोशनल मध्ये असला तरी कुठं दिसणार आहे? ह्याच बॉडी मध्ये दिसणार आहे. पण हेल्दी बॉडी ठेवायसाठी तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचा कसा
लेवल, वेगवेगळ्या लेवलवर कुठं तुमची अनहेल्दीनेस आहे. अनहेल्दीनेस जर आपल्याला समजली ना तर आपण आपला अख्खा फ्लो हे करू शकतो. आपण जो मेडिटेशनचा प्रकार करतो त्या मेडिटेशन प्रकारमध्ये तो हिलिंगच आहे. मेडिटेशन जो आहे ना तो आपला कब्बालिस्टिकल मेडिटेशन तो हिलिंग प्रोसेस आहे आपला. काय हिलिंग प्रोसेस आहे? आपण आपल्या बॉडी फिजिकॅलिटी आपल्याला heal करतोय आणि आपल्याला हिल करतोय. का हिल करतोय? कारण आपल्यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे. आता तो मिशकानचा चाललाय ना आपला, मिशकान बद्दल बोलतोय ना तोरा क्लासमध्ये. मिशकान म्हणजे काय? मिशकान म्हणजे अशी गोष्ट, अशी प्लेस, अशी जागा जिथं देवाला येऊन राहायचं आहे आपल्या बरोबर, है ना. मिशकान म्हणजे काय? तिथं मी येऊन राहीन असं बोलतोय ना. आणि देवाला कुठं राहायचंय? आपल्यामध्ये राहायचंय. आपल्यामध्ये राहायचं. आपल्यामध्ये राहायचं म्हणजे नाही तर दोन अर्थ येतात. आपल्यामध्ये राहायचं म्हणजे काय? ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये राहायचंय देवाला. म्हणजे आपला सोल आहे ना जसं ह्या बॉडी मध्ये राहतंय ना तसं देवाला आहे ना ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये राहायचंय. पण आपल्यामध्ये राहायचं ना ह्याचा अर्थ असा की आपल्या थ्रू देवाला ह्या जगामध्ये राहायचं आहे. कारण देवाचा जो फ्लो आहे ना तो आपल्या सोल पासून या जगामध्ये होणार आहे. मिशकान म्हणजे आपल्या थ्रू, आपल्या आतून जाणार आहे. मिशकान मध्ये 4 वर्ड असतात, मेम, शीन, काफ आणि नून. मेम आहे ना, मेम म्हणजे मक्कोम. मेम 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 म्हणजे प्लेस. पण मिता, मेता म्हणजे बेड. बेड, बेड म्हणजे काय? बेड म्हणजे जी ज्या गोष्टीवर रेस्ट करतं ती. म्हणजे ही बॉडी आपली जशी बेड आहे, आपल्या सोलसाठी ही बॉडी काय? बेड आहे. कारण ह्या बॉडीमध्ये त्यांनी रेस्ट केलेलं आहे. ओके. सेकंड, शीन म्हणजे शुल्खान. शुल्खान म्हणजे काय? म्हणजे टेबल. टेबल म्हणजे काय? टेबल म्हणजे जी गोष्ट आपल्याला सस्टेनन्स, म्हणजे जी गोष्ट आपल्यासाठी इंटरॅक्ट करून आपण त्याच्याकडनं अभ्यास करू शकतो, सस्टेनन्स घेऊ शकतो, खातो पितो हे करतो, ती टेबल. ओके. म्हणजे आपला जो इमोशनल पार्ट आहे ना तो आहे. त्याच्याकडनं आपण इमोशनली ह्या जगामध्ये जगत असतो. इमोशनली सोशल आहे. त्याच्यानंतर आहे किस्से. किस्से म्हणजे खुर्ची. खुर्ची म्हणजे जिथं सोल बसतं ना तो आपला इंटेलेक्ट आहे ना तिथं खुर्ची, तिथं बसलेला आहे सोल. सोल तिथं बसलेला आहे आपला इंटेलेक्ट मध्ये. आणि तो सोल बसलाय ना तिकडं त्या खुर्चीवर. तसा मिशकान मध्ये पण आपल्याला त्या हिशोबानेच बनवायचं. आणि नेर म्हणजे लाईट. मिशकानचा नून आहे नेर. नेर लाईट म्हणजे काय? आपला जो स्पिरिच्युअल सोल आहे ना तो. तर आपला स्पिरिच्युअल सोल आणि ज्या हिशोबाने आपली बॉडी बनली आहे ना ती मिशकानच्या हिशोबानेच बनवलेली आहे. आपल्या बॉडीच्या हिशोबानेच मिशकान बनवलेलं आहे. आणि देवाला मिशकान मध्ये राहायचं आहे. मिशकान मध्ये राहायचं म्हणजे काय? देवाला तिथं राहायचं आहे जिथं आपल्यासारखा, म्हणजे आपल्या थ्रू देवाला ह्या जगामध्ये राहायचं आहे. प्रत्येक माणसाच्या थ्रू देवाला ह्या जगामध्ये राहायचं आहे. आपली स्पिरिच्युअल लेवल एवढी आपण हाय करू शकतो ना की आपला सोल आहे ना देवासाठी व्हेइकल होऊ शकतो ह्या जगामध्ये उतरासाठी. पण हा मटेरियल वर्ल्ड मध्ये आहे ना देवाला राहायचं आहे. देवाला आपल्याला त्या वर्ल्ड मध्ये जायसाठी नाही, आपण त्या वर्ल्ड मध्ये जायसाठी देवानी बनवला ना तर आपण बोललो की नाही आम्हाला ह्या वर्ल्ड मध्ये राहायचं आहे. आणि ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये देवाला आपल्या बरोबर राहायचं. आणि आपल्या बरोबर राहायचं म्हणजे कुठं राहायचं आहे? आपल्या बरोबर नाही राहायचं आजूबाजूला, आपल्या बरोबर राहायचं, आपल्या मध्ये राहायचं. देवाला आपल्या युनिटी मध्ये राहायचं, आपल्या बरोबर युनायटेड राहायचं. प्रत्येक माणसामधून देवाला फ्लो करायचं या जगामध्ये स्पिरिच्युअलिटी. क्वेश्चन, त्याच्यासाठी आपल्याला हेल्दी बॉडी पाहिजे. विदाउट बॉडी है ना, विदाउट बॉडी जेव्हा डेड बॉडी होतं ना तेव्हा काय होतं? तो कनेक्शनच तुटतं अख्खा. क्वेश्चन विचारा. Ashley, you start. You are saying that it's an healthy body, right? But then when you fall sick, the lot many times they say that it is hereditary. That if your parents have got, your grandparents have got, you are the one who you're going to get it. So, उसमें अभी I don't know how can you they said hereditary है, वो तुमको होना ही है. तो होना ही है और होने में फर्क रहता है ना. हेरिडिटी मतलब व्हाट यू हैव आल्सो योर सिबलिंग्स हैव, व्हाट यू हैव योर फादर हैड, योर मदर हैड, सो दे आर आल्सो चिल्ड्रन एंड दे आर आल्सो फैमिली. उन लोग का भाई बहन सब लोग को होना मांगता है ना वो.
और अपना तो कम्युनिटी इतना ये है कि अपना कम्युनिटी में हेरिडिटी बोलेगा तो सबको होना मांगता है, क्योंकि कम्युनिटी छोटे से चालू हो गया है ना. तो हेरिडिटी इज देयर, बट व्हाट इज इट, हाउ इट इज एक्टिवेटेड, वो ऍक्टिव्हेट कैसा होएगा, त्याच्यामध्ये आहे ना ते फ्लो कमी होईल ना तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतं. चार भावंड आहेत, तर 4 भावंडामध्ये तेच डॅडी मम्मीचं जीन्स आलेत ना, म्हणजे त्या चौघांमध्ये तेच हेरिडिटी आलं पाहिजेत ना. पण त्याच्यामधला एखादा होऊ शकतो, एखादा नाही होऊ शकत, असं पण होतं ना. किंवा 4ही हेल्दी राहू शकतात, किंवा 4ही सिक करू शकतात. हेरिडिटी म्हणजे सगळ्यांमध्ये, अरे आपण ह्युमॅनिटी आहे ना, ह्युमॅनिटी खूप नॅरो जीन पूल मधून आलेली आहे, तर सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये हेरिडिटी काय काय आहे, पण सगळ्यांचं सगळं ऍक्टिव्हेट नाही होत. ऍक्टिव्हेट व्हायसाठी जो फ्लो आहे ना, तो खूप मोठा फ्लो आहे सोलचा, असा लिमिटेड फ्लो नाही. तो फ्लो किती कमी होते, काय होते त्याच्यामुळे. आणि हे बाकीच्या सगळ्या जे इमोशनल आणि हेल्थ हे सगळं आहे ना, ह्या गोष्टींनी ते होते. इमोशनली सगळं सेम पाहिजेत, पण इमोशनली सगळं सेम असतात काय, नसतात ना. पण हेरिडिटी म्हणजे काय, ते की तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, ते है ना. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड सोल आहे ना, तुमच्या सोलनी तुमची बॉडी का सिलेक्ट केली आणि बनवली. ओके, बिफोर पैदा व्हायच्या पहिले ना, ह्या जगामध्ये याच्या पहिले ना, सोल नुसता ह्या जगामध्ये इकडे नाही आलेला आहे. सोल आहे ना कितीतरी टाइम आलेला आहे या जगामध्ये. नुसतं ह्या जगामध्ये ना, अजून कितीतरी जग आहे तिथं पण गेलेला आहे सोल. पण सोल काहीतरी स्पेसिफिक मिशन, स्पेसिफिक गोष्टीसाठी ह्या जगामध्ये येतं. आणि ती स्पेसिफिक गोष्ट स्पेसिफिक काहीतरी टिकून असतं, काहीतरी शिकायचं असतं त्याला, काहीतरी राईट करायचं असतं, काय रॉंग केला ते राईट करायचं, काहीतरी त्याला घ्यायचं असतं वेगवेगळ्या गोष्टी. म्हणून तो ह्या जगामध्ये याचा डिसिजन होतो त्या सोलचा. आणि पण तो डिसिजन घेतल्यावर त्या सोलला माहिती असतं ना, कारण त्याला माहिती आहे ना कशासाठी यायचं आहे. जर तू अहमदाबादला फिरायला गेलास, तर तू डिसाईड करून जातस ना कशाला जातस, की असं निघाला बॅग घेऊन आणि ट्रेन मिळाली म्हणून अहमदाबादला गेलो, असं नसतं ना. फ्लूक मध्ये नसतं ना डिसिजन असतं. तसं सोलचा डिसिजन असतं या जगामध्ये. आणि तो डिसिजन घेतल्यावर तो सोल ठरवतं की ह्या कामासाठी मला कशी बॉडी लागणार आहे, ह्याच्यासाठी मला काय लागणार आहे, काय नाही. त्या हिशोबाने सोल बॉर्न व्हायच्या 1 वर्षा आधी, जो दिवस त्याचा बॉर्न व्हायचा त्याचा 1 वर्षा आधी आहे ना, तो त्याच्या डॅडी आणि मम्मीच्या आहे ना बॉडीला इन्फ्लुएन्स करत असतो तो सोल. पण त्या इन्फ्लुएन्सनी तो सोल आहे ना, त्याला पाहिजे ना तशी बॉडी बनवासाठी त्या बॉडी डॅडीच्या आणि मम्मीच्या बॉडीमध्ये आहे ना, तो इन्फ्लुएन्स करून त्या हिशोबाने त्याची बॉडी तयार करण्यासाठी काम करत असतो तो. आणि तो स्पेसिफिक टायमाला त्या बॉडी बनवतो आणि त्या बॉडीमध्ये तो येतो, म्हणजे त्या बॉडीमध्ये इन्फ्लुएन्स करायला लागतं. आणि बरोबर 1 वर्षानंतर तो बॉर्न होतो त्या याच्यामध्ये. तो हा 1 वर्षाचा जो पिरियड असतो ना, तो सोल आहे ना, जो वर्ल्ड आहेत ना, 4 वर्ल्ड आहेत ना, त्या 4 वर्ल्ड मधून आहे ना, तो आहे ना 3rd वर्ल्ड मध्ये येतो. 3rd वर्ल्ड मध्ये म्हणजे सगळ्यातला टॉप मोस्ट वर्ल्ड आहे ना, त्याच्या खालच्या वर्ल्ड मध्ये येतो, 2nd वर्ल्ड मध्ये. आणि 2nd वर्ल्ड मध्ये येऊन तो 3rd वर्ल्ड आणि 4th वर्ल्ड मध्ये तो इन्फ्लुएन्स करायला लागतो. आणि त्याचा 3rd वर्ल्ड मध्ये जेव्हा इन्फ्लुएन्स चालू होतो ना, तो त्याच्या बॉर्न व्हायचा 1 वर्ष आधीचा टाइम असतो. तर तो 1 वर्ष त्या टाइम त्या 3rd वर्ल्ड मध्ये असतं, येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये असतं. आणि त्या येत्सिराच्या वर्ल्ड मधून तो खाली येऊन 1 वर्षानंतर जेव्हा तो बॉर्न होतो ना ह्या वर्ल्ड मध्ये, तेव्हा तो मलकुतच्या आसियाच्या वर्ल्ड मध्ये येतो तो, त्याचा तो कनेक्शन. ओके, तर तो डिसिजन सोलनी घेतलेला असतं. सोलला माहिती असतं त्याच्या हेरिडिटी काय बिमार आहेत काय नाही ते, त्यांनी चूज केलेली बॉडी असतो तो. मग जर एखादी बिमारी त्याला होते ना, तर तो बिमारी होते ती सोलसाठी ना एक आठवण करत असतं की अरे मी हे चूज केलं आणि मला हे होते, म्हणजे काय तरी मी रॉंग करतोय. आपण ना खालून वर विचार करतोय म्हणून आपण असा वर करतो. वरून खाली विचार करणं, जर तू ट्रॅव्हल करायला गेल्यावर तू बोलतोस की आता मी इथं काय बोलतोय एका ह्याच्यावर बसलो, आता अहमदाबाद मध्ये दारू नाही मिळत म्हणून आपण दुसरा कुठला स्टेट घेऊ, बिअर बार मध्ये बसलास. बिअर बार मध्ये नाही बसलास, समज तू घरी बिअर घेऊन आलास आणि मग तू बोलतोस की आता मला बिअर उघडासाठी मला आता ओपनर पाहिजे. मग तुला माहिती असतं ना तुझ्याकडे ओपनर कुठे आहे करून, मग तू जाऊन तुझा ओपनर घेतेस. तसा बॉडी मधली ज्या सिस्टम्स आहेत ना, ज्या हेरिडिटी ज्या गोष्टी आहेत ना, त्या बॉडीच्या यूज साठी त्याचा पॅकेज आहे, तो पॅकेज घेऊन सोल इथं आलेला आहे. पण तू
तू बियर नाही घेऊन आलास आणि तुला ओपनर मिळाला, तो ओपनर काय यार, काय केली ओपनर ऐसा आपण बाजूला ठेवतो ना. तसं आहे, तू जर उलटा विचार केलास ना, तयारी झालेली नसेल तर तू तुझा हेरिडिटी आहे म्हणून मला बिमारी होते असं नाही. काहीतरी होता केला म्हणून ती बिमारी होते, कारण तो टिकून होता आणि तो टिकून नाही केला म्हणून ते टिकूनच्या हिशोबाने तसं होतं. आपल्या लाईफ मध्ये जे जे येतात ना माणसं, सोलमेट म्हणजे काय माहिती? सोलमेट सोलमेट म्हणजे तुमची बायको नसतं, बायको पण तुमची सोलमेट होऊ शकतं, पण सोलमेट म्हणजे बायको नाही. सोलमेट म्हणजे तुमच्या सोलचा आणि त्या दुसऱ्या सोलचा जो काम आहे ना, त्या सोलचा काम सेम आहे आणि तुला त्या काम करायला आलं ना, ते सोलमेट असतं. तुमची मुलं पण तुमचा सोलमेट असू शकतात, तुमचा सासरा सासू पण सोलमेट असू शकतो, तुमच्या बाजूवाला पण तुमचा सोलमेट असू. असं नाही की सोलमेट सांगते लग्नच केलं पाहिजे, पण सगळ्यात जो जवळचा तुमचा सोलमेट असतं ना, त्याच्या संगती तुम्ही लग्न करताना, ह्या लग्न झाला ना तुमचा, तर तुम्ही ह्या मिशन मध्ये ना 50% तुमचं मिशन तुम्ही कम्प्लीट केला, कारण दोघं सेम मिशनवर आलं आणि आता दोघं सेम मिशन करणार आहे. पण कधी कधी कुठला मिशन थोड्या टायमासाठी असतं, 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी. कुठला मिशन कुठला आहे तर तुमचा सोलमेट तुमच्या संगती येऊन तो मिशन कम्प्लीट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला लग्न नाही केलं पाहिजे. तुमचा फ्रेंड असू शकतो, तो तुमचा बॉस असू शकते, कोण पण. तुम्हाला समजतं तुमचा सोलमेट काय आहे, कसा समजतं, कारण तुम्हाला अट्रॅक्ट होता तुम्ही त्या माणसाकडे आणि तो माणूस तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो, माणूस बाई काय पण असो. आणि तुमचा जो काम आहे ना, तो कामामध्ये तुम्ही हे करता. कधी कधी तुमच्या कुठल्या मिशन्सवर, म्हणजे तुम्ही आता कामावर इथं तिथं कुठला तुम्हाला हे दिलेलं आहे, काम दिलेलं आहे, हे दिलेलं, त्या टायमाला तुम्हाला समजते की मी आणि हा माणूस काम करू शकतो, तो तुमचा सोलमेट. सोलमेट फॉर लाईफ नाही आहे तो. सोलमेट म्हणजे तुमच्या त्या तिकडं सोलच्या बाजूला सेम काम करणारा, सेम हे केलेला असं. पण तुमचा सोलमेट, तुमची जी बायको आलेली असेल आणि तुम्ही त्याच्या संगती लग्न केलं, म्हणजे 50% तुमचा इकडे झाला आणि तर तुम्हाला दोघांना सेम काम करायचं आहे. पण सेम काम करताना तर दोघांनी उलटा काम केलं ना, तर दोघांचा लॉस पण तेवढाच होता. लॉस पण तेवढंच होतं. आणि असा पण असू शकते की ह्या जन्मामध्ये तुमची जी बायको होती ना, जी गेल्या जन्मी तुम्ही तिची बायको असाल, कारण सोल मेल आणि फिमेल नसतं. असं नाही की मी मेल होता म्हणून मी मेलच होतो, मी कुठल्या तरी जन्मात फिमेल पण असू शकतो. कुठल्या जन्मामध्ये आहे ना, कोण पण असू शकतं आपला. कधी कधी ज्यानी दुश्मन असतात ना कुठल्या तरी जन्मी, ते ह्या जन्मी आहे ना सक्का भाव म्हणून हे होतात, येतात का, कारण त्या लोकांना काहीतरी टिकून करायचं असतं या जन्मात. तर असा प्रत्येक गोष्टीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन आहे, आणि त्या कॉम्प्लिकेशनच्या प्रमाणे तो सोल आहे ना ही बॉडी चूज करतो म्हणजे बनवतो, तो लिटरली बनवतो. तो एवढा सारा मेल ह्याच्यामध्ये एवढा सारा चॉईसेस असतात ना, त्या चॉईस मधून तो एक चॉईस करतो आणि फिमेल ह्याच्यामधून तो चॉईस करतो आणि ती बॉडी बनवतो तो त्या कॉम्बिनेशनची जी त्याला पाहिजे ती. आणि तो सोल आहे ना स्वतः चूज करतो त्या बॉडीमध्ये काय काय बिमारी व्हायचे, काय काय हे व्हायचे ते. का, कारण ते त्याच्यासाठी साइन पोस्ट आहेत की तो त्याचा किती रॉंग झाला की राईट झाला. जर त्याची अख्खी हेल्दी बॉडी घेऊन, एकदम बिमारीवाली बॉडी घेऊन तो अख्खा हेल्दी त्यांनी हे केला ना, जर्नी केली ना, तर समजायचं की सोलनी त्याचा अचीव केला कितीतरी गोष्टी. ओके, हो बा, आन्सर युअर क्वेश्चन. आणि मेल्यावर पण आहे ना सोलला 1 वर्ष लागतं. जुडा जुडा एक विचाराचा होता, विचारा. इज देअर रिबर्थ हाय? हे बघा, रिबर्थ नाही बोलू शकत आपण. रिबर्थ म्हणजे आता हा रिबर्थ म्हणजे काय झाला, तुम्ही याने डेफिनेशन्स घ्या. रिबर्थ म्हणजे काय, समबडी इज बॉर्न, यू कॅन म्हणजे नाही, एकदाच पण बॉर्न होऊ दुसरा शकतो जन्म. माणूस. एकदाच माणूस बॉर्न होऊ शकतो. पण कधी कधी ऐकलेलं आहे, कोण ऐका कोण बोलतं की ऐका मी तर. फलाना होतो. ऐका बोल. माणूस एकदाच सॉरी बॉर्न होऊ सॉरी. शकतो, एकदाच बॉर्न होऊ शकतं आणि एकदाच मरू शकतो, है ना. तर आता रिबर्थ आहे ना स्पिरिच्युअल, तर स्पिरिच्युअल सेन्स मध्ये बोलतो मी. स्पिरिच्युअल सेन्स मध्ये ना रिबर्थ म्हणजे काय, रिबर्थ म्हणजे स्पिरिच्युअल सेन्स नाही, त्याचा अंडरस्टँडिंग असं आहे. रिबर्थ म्हणजे काय की तुम्ही मेलात आणि जीवन झालात, त्याला रिबर्थ बोलतात. मीन्स मी खूप सिक होतो, मी हे होतो आणि मी मेलो आणि मी परत जीवन झालो ना, त्याला रिबर्थ बोलतात. म्हणजे माझी सेम बॉडी होती, मी मेलो आणि मी पैदा झालो, मी गेलो आणि जीवन झालो, त्याला रिबर्थ बोलतात. रिबर्थ मीन्स नॉट त्याच्यासाठी दुसरी बॉडी नाही पाहिजे, सेम बॉडी पाहिजे. ओके, समजता. आता जो सोल करतो तो रिबर्थ नाही करतो, तो रिइन्कारनेट करतो, रिइन्कारनेशन. ओके
आता ह्या Okay, बॉडीमध्ये got it. माझा जो सोल आहे ना, ह्या बॉडीमध्ये माझा जो सोल आहे ना, तो काय आहे, तो इन्कारनेट केलाय ना, सोलनी ही बॉडी इन्कारनेट केली. हा. तो अच्छा, ओके. काम झाल्यावर तो जाईल, तो पुढे कधी यायचं त्याला, तेव्हा तो दुसरी बॉडी इन्कारनेट करतो. तो रिबर्थ कसा घेईल? तो बर्थ, तो मरत नाही, सोल तो मरत नाही, तो जिवंत नाही राहत, तो लाईफच आहे. तो तो बर्थ नाही करू शकत, काय नाही करू शकत, तो मरतच नाही सोल. हा. तो रिइन्कारनेट करता. पण रिइन्कारनेट केली ना, तर माझ्या ह्या बॉडीमध्ये जो सोल आला ना, तर ह्या बॉडीमध्ये सोल जो आला ना, या बॉडीमध्ये जर सोल आला ना माझा, त्याचा सोल उतरलाय नाही, तो सोल ह्या बॉडीला पॉवर करते. पण ह्या बॉडी मधून आहे ना, तो स्पिरिच्युअल कोर जो आहे ना, माझा स्पिरिच्युअल कोर मधून जेवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी करेक्ट केल्या ना, तेवढ्याच गोष्टी माझ्या सोल आहे ना ठेवणार. माझ्या सोलला सगळं माहिती आहे. माझ्या सोलला आहे ना, नुसता माझा नाही माहिती, माझ्या सोलला तुमच्या सगळ्यांचा माहिती आहे, आणि अख्ख्या जगाचा आणि अख्ख्या सगळ्यांचा माहिती आहे. पण माझ्या सोल ह्या बॉडीमध्ये असतं ना, तेव्हा ह्या बॉडीच्या थ्रू तो सगळा नॉलेज घेत असतो. ओके, तर पुढे जेव्हा तो दुसऱ्या बॉडीमध्ये येईल ना, 200 वर्षांनी 400 वर्षांनी त्याला यायचं असेल तर, ओके, तर त्याला ह्या बॉडी बद्दल कसं माहिती असेल? कारण ही बॉडी वेगळी बॉडी आहे ना, ह्या बॉडीचे मेमरी सिस्टम हे ते ब्रेन मध्ये आहे ना, ते सगळं वेगळं आहे. पण तो सोलला समजू शकते. कुठले जे स्पिरिच्युअली हाय लेवलचे सोल असतात ना, त्या सोलला समजतं की ते सोल आहे ना परत आलेलं आहेत करून, आणि ते कोण होतं ते समजतं. पण ते सगळ्यांना नाही समजत. म्हणजे आजीनी सांगितलं की आजोबा आला म्हणून आजोबा आला असं नसतं. खरोखर ते समजायला लागतं. म्हणजे कितीतरी माणसं होतात. आता माणसांना हे असतं ना, एक सायकोलॉजिकल पण हे असतं माणसांना, की माझा मेलेला माणूस परत येईल. तुमचा मेलेला माणूस परत नाही. तुम्ही मेल्यावर तुम्ही तुमच्या मेलेल्या माणसाला भेटणार आहोत. परत कशाला आला पाहिजे त्याला? तो भेटणार आणि तुमचा परत पुढच्या कामामध्ये पुढे असं होऊ शकतं की पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे नातू असाल, तुम्ही त्याचा हे असाल, वेगळा पण असू शकते, किंवा तुम्ही वेगळा आजी असाल तर गेल्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काहीतरी असू शकता. पण त्याचा अर्थ असा नाही की तोच माणूस येतो, तोच सोल येतं, पण तो सोल नवीन बॉडी रिइन्कारनेट करतं. ओके, नवीन बॉडी मध्ये येतं, पण तो काहीतरी हे करायचं. खरं म्हणजे आहे ना, परत परत यायचा ना, म्हणजे आहे ना, एक साईन आहे की त्या माणसाने त्याचं काम नाही केलं है ना, तर ते पॉझिटिव्ह नाही. पॉझिटिव्ह नाही आहे ते. रिबर्थ आणि रिइन्कारनेशन, इट इज नॉट पॉझिटिव्ह. का? त्याचा अर्थ असा आहे की तो माणूस त्यांनी त्याचं स्पिरिच्युअल काम नाही केला. जर मी सांगतो मी पैदा झालो आणि मला समजते ना, मी पैदा झालो आणि मी गेल्या जन्मी कोण होतो घेतो, तर त्याचा अर्थ असा काय, मी त्या टायमाला माझा तो काम नाही केला म्हणून मी परत आलो, है ना. चांगला होईल ना, मी पुढच्या ह्याच्यामध्ये दुसरा काम करायला येईल करून, मी दुसरा हे करायला येईल करून. तर मला ह्या टायमाला आपल्याला लाईफ मध्ये काय हे करायचं असतं, आपल्या लाईफ मध्ये आपल्याला सोल बरोबर कनेक्ट झाला ना, की आपल्याला समजतं की आपण कशाला पैदा झालोय, कशाला आलो या जगामध्ये, काय काम करायला आलोय करून. कारण आपण ज्या गोष्टीसाठी लाईफ करतो त्या गोष्टीसाठी लाईफ नाही, मजा करायला, सॅटिस्फॅक्शन हे करायला नाही, आपल्या वेगळ्या गोष्टीसाठी ह्याच्यामध्ये आले. त्या हिशोबाने आपण बघतच नाही, त्या हिशोबाने आपण लाईफ कडे बघतच नाही. म्हणून आपण रिबर्थ आणि रिइन्कारनेशन याच्यामध्ये घेतो. ओके, आणि एक स्टेट असतं, एक स्टेट कुठली असतं, एक स्टेट ही असतं की त्याला खरोखर आहे ना रिबॉर्न बोलतात, म्हणजे सेकंड बर्थ असा बोलतात त्याला. कशी असतं ती, की माणसानं कधी कधी आहे ना एवढा ह्याच्यामध्ये लोअर लेवल मध्ये जातं, त्याचा सोल एवढा लेवल मध्ये बॉडी सोडून जातं ना, की तो त्याचा सोल परत येतं, आणि त्या टायमाला त्या सोलला, त्या बॉडीला आणि त्या सोलला समजतं की मला सेकंड चान्स दिला ह्या बॉडी बरोबर, ह्या बॉडीमध्येच मला सेकंड चान्स दिलाय परत, की मी ह्या टायमाला माझा काहीतरी रॉंग करत होतो ते मी नाही केला, जे करायला आलो ते नाही केला. आणि मग अशी जी माणसं असतात ना, ती लोक त्या टायमापासून चेंज होतात, फुल वेगळी असतात ती माणसं. म्हणजे तो इन्सिडेंट व्हायच्या आधी आणि इन्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याला बॉर्न अगेन किंवा रिबॉर्न बोलतात, त्याला रिबर्थ बोलतात त्याला. पण जेव्हा माणूस परत येतो ना, तो त्याला रिइन्कारनेशन बोलतात सोलला, तो सोलसाठी येतो, त्याला रिइन्कारनेशन बोलतात. त्या रिइन्कारनेशनचा आणि रिबर्थचा वेगळे वेगळे टॉपिक आहेत ते. ओके, रिबर्थ म्हणजे ना कधी कधी कुठला तरी माणूस मरतं आणि परत जिवंत होतं, मरतं आणि जिवंत होतं, म्हणजे मरतं नाही, काय बोलतात त्याला, म्हणजे आफ्टर लाईफ नसतं तो मरता माणूस, म्हणजे डॉक्टर पण बोलतात तो मेला आणि तो परत येतो, आणि तो बोलतो मी माझा सोल क्लिनिकली तो क्लिनिकली मरतं. म्हणजे काय झालं, त्याची बॉडी मेली, तिचा हार्टबीट थांबला आणि हे थांबला आणि तो मेला, आणि मग तो परत जिवंत होतो तो माणूस. आणि मग तो परत जिवंत झालेला जो माणूस असतो त्याला रिबर्थ बोलतात खरं म्हणजे.
आणि असा जो माणूस असतो ना, ज्याने हा एक्सपिरियन्स घेतला ना, तो माणूस चेंज झालेला असतो. नंतर त्याचा जो सेकंड लाईफ असतो ना, तो वेगळा लाईफ जगतो तो, कारण त्यांनी तो एक्सपिरियन्स जो घेतो ना, तो त्याच्याने ना त्याला समजतं की त्याचा सोल काय काय काय, आणि तो जरी तो सांगू नाही शकत, जरी हे नाही, पण तो एक्सपिरियन्स एवढा असतो ना की तो एक्सपिरियन्स त्याच्या इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल लेवलवर एवढा इम्पॅक्ट करतो ना त्याचा, की तो आहे ना त्याचा लाईफ चेंज करतो, तो अख्खा लाईफ चेंज करून टाकतो तो. अशी माणसं त्याला रिबर्थ किंवा रिबॉर्न बोलतात किंवा बॉर्न अगेन बोलतात त्याला. ओके. आणि जो सोल परत येतं त्याला रिइन्कार्नेशन बोलतात. ओके. आणि रिइन्कार्नेशन साठी तो सोल इथं अख्खा टाइम आला पाहिजे असं पण नाही. वेगळा स्टडी आहे, वेगळा हे आहे. जर मला हेल्प करायसाठी कुठल्या सोलला यायचं असेल ना, तर तो सोल आहे ना तिकडं राहून थोड्या टायमासाठी आहे ना ह्या जगामध्ये कोणाच्या तरी बॉडीच्या थ्रू मला येऊन हेल्प करल आणि तो परत जाईल. तर त्याच्यासाठी आहे ना तो रिइन्कार्नेशन असतं. तो 1 दिवस, 2 दिवस, 6 महिना किंवा 3 महिना पण 2 महिना पण असू शकतो. त्याला रिइन्कार्नेशन बोलतात. किंवा माझ्या सोलमध्ये माझ्या बॉडीला आणि माझा मिशन करायसाठी मला कुठल्या तरी सोलला हेल्प करायचा आहे, पण तो सोल तिथं हायर लेवलमध्ये आहे, तिथं आहे, वर आहे, तो इथं पैदाच नाही झालेला आहे. इथं त्याचा म्हणजे तो आलेलाच नाही. तो 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 सोल आहे ना माझ्या सोलच्या थ्रू माझ्या बॉडीमध्ये येऊन मला आहे ना ते हायर लेवलला नेईल. तर माझ्या बॉडीमध्ये एका टायमाला आहे ना माझा सोल आणि तो माझ्या सोलचा जो हे झालाय ना तो रिइन्कार्नेट करून माझ्या सोलच्या थ्रू तो त्याचं काम करून घेईल. तर असं रिइन्कार्नेशनच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि रिइन्कार्नेशन त्याला बोलतात ज्याच्यामध्ये सोल परत येतो. तो 1 मिनिटासाठी 1 सेकंड पासून अख्ख्या लाईफ टाइम साठी पण येऊ शकतो. त्याच्यासाठी नेसेसरी नाही की त्याला इथं पैदा व्हायला पाहिजे किंवा बॉर्न व्हायला पाहिजे. तो इकडे न पैदा होता पण दुसऱ्या कुठल्या तरी बॉडीमध्ये रिइन्कार्नेट करून त्याचं काम करू शकतो तो. येस, क्वेश्चन. जॉनी, एनी क्वेश्चन? नो क्वेश्चन? जॉनी है कि नहीं? नहीं, जॉनी है ना, वो म्यूट पे है. ओके ओके But he said no questions. ओके. जॉनी सोच रहा है क्या पूछूं. नहीं क्यों नहीं जाने? ओके. जर्मया क्वेश्चन. So, कोई बोल रहा है? नहीं नहीं, कोई नहीं बोल रहा. ओके ओके. अं, राखेल नाही आहे काय? राखेलनी क्वेश्चन नाही विचारला जास्त. नहीं, राहिल है ना. She's there. राहिल? She's there. जुडा थोडा बिझी आहे मी. आय कांट Okay, आन्सर यू नाव. या ओके. सो हेल्थ के बद्दल आज हेल्थच्या बद्दल होता क्लास, असा नाही आज कब्बालाचाच क्लास होता आपला. पण तो मी तुम्हाला आता हेल्थ मध्ये सांगितला का हेल्थ मध्ये, आणि तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे की ना हे सगळ्या तोरामध्येच आहे. तोराच्याच थ्रू मी सांगितलं तुम्हाला, वेगळ्या ह्याच्याने नाही सांगितलं. तुम्ही आहे ना लॉज, कायदा कानून, तुम्ही आपण खालून वर विचार केला ना तर आपण सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करतो. मग आपल्याला समजत नाही काय आपला आहे ना फूड इंटेक आहे ना, आपण जो खातो ना फूड इंटेक, तो आपल्याला नुसतं फिजिकली इफेक्ट नाही करत, तो आपल्याला इमोशनली पण इफेक्ट करतो, इंटेलेक्च्युअली पण इफेक्ट करतो आणि तो स्पिरिच्युअली पण इफेक्ट करतो. आपण जर खूप जास्ती हेवी फूड खाल्ला तर आपल्याला फिजिकली कसा इफेक्ट करता येतो, तर फिजिकली आपण लगीश वाटतं, हे वाटतं. इमोशनली कसा इफेक्ट करते आपल्याला, इमोशनली आपल्याला कंटाळा येतं, ते काय यार वैताग येतं है ना. इंटेलेक्च्युअली डोका नाही चालत, अरे काय नाही कशाला किटकिट आहे ना. स्पिरिच्युअली पण इफेक्ट करते तो, तुम्हाला नमाज करावशी नाही वाटत, चांगला काम करावं नाही. तसा प्रत्येक गोष्ट आहे ना तुम्हाला ह्या 4 लेवलवर इफेक्ट करत असतं. तसा 4 लेवलची हेल्थ आहे ना तुम्हाला 4 लेवलवर इफेक्ट करतं, पण तुम्हाला फिजिकल लेवलवर तुम्हाला इफेक्ट त्याचं जास्ती दिसतं. तुमचा दात दुखल्यावर जसा तुम्हाला समजतं ना की माझ्या दात तुमच्या संगती कनेक्ट करते, तसा तुम्हाला आहे ना डिप्रेशन फील झालं ना तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की माझा इमोशनल लेवल माझ्या संगती कॉन्टॅक्ट करते की त्याला काहीतरी त्रास आहे करून, आणि मग आपल्याला त्याच्यावर इलाज केला पाहिजे. जर इंटेलेक्च्युअली तुम्हाला स्लगिश वाटतं, इंटेलेक्च्युअली तुम्हाला समजत नाही गोष्टी, हे नाही झाला, डोका फिरते, हे फिरते, प्रत्येक गोष्टीमध्ये तोच विचार येते ना, तुम्हाला समजलं पाहिजे की मी इंटेलेक्च्युअली सिक आहे. माझा इंटेलेक्ट मला सांगते की तो सिक काय करून, आणि मग तुम्हाला त्याच्यावर इलाज केला पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि असं ह्या हिशोबाने तुम्ही जेव्हा चालाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की हेल्थ ना नुसती फिजिकल हेल्थ नसतं, हेल्थ ही सगळ्या लेवलवर हेल्थ असतं.
आणि ती हेल्थचा जो फ्लो आहे ना, तो फिजिकल लेवलवर हेल्थचा फ्लो कधी चांगला असतं, जेव्हा बाकीच्या 3 लेवलवर पण चांगला आहे तेव्हा. फक्त फिजिकली तुम्ही अख्खा जग फिजिकली चांगला केला ना, तर फिजिकली चांगला केला म्हणून नाही येणार आहे. प्रत्येक माणसाकडं गाडी आली, प्रत्येक माणसाकडे एरोप्लेन आला, प्रत्येक माणसाकडे पैसा आला, प्रत्येक ह्या जगामध्ये सगळ्या माणसांकडे सगळा आला ना मटेरियल, तरी हेल्दी नाही राहणार आहे हा वर्ल्ड. कारण हेल्दी राहायला सगळ्या माणसांना इमोशनली पण हेल्दी राहायला लागेल, सगळ्या माणसाला इंटेलेक्च्युअली हेल्दी राहायला लागेल आणि स्पिरिच्युअली हेल्दी लागायला लागेल. कारण तो स्पिरिच्युअल फ्लो तसाच फ्लो होतोय. सेल्फिश माणसं, कंट्रीज आणि स्टेट्स आणि हे सगळे सेल्फिश राहायला लागलं ना, तर तो हेल्थचा कुठला तरी एक हेल्थ अनहेल्दी आहे कुठली तरी लेवल, आणि त्याच्याने मग ह्या जगामध्ये प्रॉब्लेम येतात. जेव्हा कंट्री स्वतःबद्दल विचार करायला लागतात ना, तेव्हा अनहेल्दी वॉर्स आणि अनहेल्दी गोष्टी व्हायला लागतात. तसं नॅचरल डिझास्टर पण तसंच आहे. जर सगळेजण व्यवस्थित सगळेजण हे असतं ना, तर नॅचरल डिझास्टर पण नाही होत. या जगामध्ये नॅचरल डिझास्टर व्हायचं बंद होतील. बरोबर नॅचरल डिझास्टर त्या टायमाला होईल ज्या टायमाला मॅक्झिमम अशा ठिकाणी होईल जिथं डॅमेज नाही होईल काय गोष्ट, अशा ठिकाणी होईल जिथं काहीतरी आपल्याला फायदा होईल, असा होईल. प्रत्येक गोष्ट त्याच्या आता ह्या अर्थवर आहे ना, ही जी पृथ्वी आहे ना, ह्या पृथ्वीवर जमीन कशी बनली माहितीये, व्हॉल्कॅनोनी बनली आहे. पाण्यामध्ये जेव्हा व्हॉल्कॅनो फुटून झाला ना, तेव्हा जमीन बनली. त्या जमिनीवर आपण राहतो ना, तर व्हॉल्कॅनो पण नेसेसरी आहे. पण तो व्हॉल्कॅनो पाण्यामध्ये आणि तिकडे न फुटता तो माणसांमध्ये फुटतोय, म्हणजे काय त्याचा अर्थ? त्याचा अर्थ हे झाला की आपण काहीतरी रॉंग करतोय. कारण जी गोष्ट आपल्यासाठी आहे ती गोष्ट आपण जर नाही काहीतरी रॉंग केलं ना, तर ती आपल्यासाठी जेव्हा रॉंग यूज होतं ना, त्याला बोलतात की करप्ट. द अर्थ बिकम करप्ट. करप्ट म्हणजे काय, की ज्या गोष्टीसाठी अर्थले काम करायचं त्या गोष्टीसाठी अर्थ काम नाही करत आहे. माणसाच्या चांगल्यासाठी, माणसाच्या ह्याच्यासाठी काम करायच्या ऐवजी तो अर्थ कशासाठी काम करते? डिस्ट्रक्शन साठी करते. तेव्हा बोलतात अर्थ करप्ट झाली. का करप्ट झाली? कारण माणसाचं सीन म्हणजे काय, माणूस स्पिरिच्युअली नाही हे राहिला ना, तर मग अर्थ त्याचं काम नाही करू शकत. कारण अर्थ त्याच्या नॅचरल टेंडन्सी मध्ये अर्थची आपल्यासाठी फूड उगवायचा अर्थचा काम नाही, पण आपल्यासाठी फूड उगवते ना अर्थ. अर्थचा काम काय, जंगल बनवायचा है ना, वेगवेगळ्या टाईपचं सगळा जंगल सगळं ते काय बोलतात ते घास फूस उगवायचं, हे ते काम आहे. मग आपल्यासाठी फूड का उगवते अर्थ? आपण जर स्पिरिच्युअली कनेक्ट असलो, स्पिरिच्युअल फ्लो केला, तर आपल्याला देते. कारण अर्थ साठी जो स्पिरिच्युअल फ्लो येते ना, तो आपल्या थ्रू येते, म्हणून अर्थ आपल्याला देते. माझ्यासाठी जर कोणी चांगला काम केलं तर मी त्याला त्याच्याबद्दल काहीतरी देईन ना. तसं आहे मटेरियल वर्ल्डचा. मटेरियल वर्ल्ड आपल्याला सगळा का चांगला देते? कारण त्याला आपण त्याचा स्पिरिच्युअल सस्टेनन्स देतोय. आपण त्याला जर स्पिरिच्युअल सस्टेनन्स दिला तर तो आपल्याला अजून चांगला देईल, अजून चांगला देईल. पण आपण त्याचा स्पिरिच्युअल सस्टेनन्स घालवला आणि आपण त्याच्याकडनं सगळं घ्यायला लागलो, तर तो आपल्याला काय देणार आहे? है ना. इमॅजिन करा, तुमचा दोस्त तुम्हाला सगळं आणून चांगला देते. का देते? कारण तुम्ही त्याचा दोस्त आहात. पण तुम्ही त्याला काय न देता त्याच्याकडे नुसता घेत राहाल, तर तो काय करेल? तुमचा दोस्त उद्या देईल ना एक फाईट चढून. तसं आहे ते तुमचा आपला रिलेशन जो अर्थ सांगते, मटेरियल वर्ल्ड सांगते, जो रिलेशन आहे तो काय आहे की आपण मटेरियल वर्ल्ड जे नाही करू शकत ना, ते त्याच्यासाठी करतोय, आणि मटेरियल वर्ल्ड जे आपण नाही करू शकत ते आपल्यासाठी करतोय. काय देते? आपल्याला सस्टेनन्स देते. आणि ह्या दोघांचा जेव्हा गडबड होता ना, तेव्हा त्याला काय बोलतात? सिकनेस बोलतात. सिकनेस म्हणजे मोठा टर्म. सिकनेस म्हणजे काय? रॉंग काहीतरी झाला, तो बॅलन्स गेला. तो बॅलन्स गेल्यावर सिकनेस. हेल्थच्या ऑपोजिट सिकनेस नाही, हेल्थ त्या ऑपोजिट काय आहे? हेल्दी. त्या ऑपोजिट डेड आहे. त्याच्या मधला जो अख्खा जो लेअर आहे तो सिकनेस आहे. आणि तो सिकनेस किती होईल ते त्याच्यावर डिपेंड होते, आपण किती तो बंद करतोय. रिलेशन्स मध्ये पण तसाच आहे. आपण गिव्ह अँड टेक रिलेशन केलं ना, तर दोघांचं रिलेशन चांगलं राहतात. पण नुसतं आपण टेक अँड टेक रिलेशन केलं ना, तर मारामारी होतं, भांडण होतं, झगडा होतं, सगळं होतं. गिव्ह अँड टेक रिलेशन असतात सगळ्या. आपण कोणासाठी चांगला करतो ना, तर चांगला त्याच्याकडनं काहीतरी घ्यायसाठी केलं ना, तर ते आपण गिव्ह टेकचं रिलेशन केलं. पण आपण नुसता करतोय ना, चांगला करतोय, तो समोरचा माणूस आपोआप आपल्यासाठी चांगला करेल. आणि जर समोर जाऊन आपल्यासाठी चांगला नाही करत असेल ना, तर आपल्याला हेल्थ मधली थर्ड गोष्ट वापरायची. काय? साफसफाई करायची, त्याच्यापासून लांब जायची. ओके, होप सगळ्यांना समजलं असेल आज हेल्थच्या बद्दलचा सांगितलेलं आहे.
तर आता आपला जो मेडिटेशन आहे ना, त्या मेडिटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मेडिटेशन मध्ये ओके एव्हरीबडी इज देअर. मेडिटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो आपण जो 7 कलर्स बघतोय ना, सिओन मध्ये 7 कलर्स बघतोय, बघतात ना सगळेजण 7 कलर्स. तर 7 कलर्स मध्ये प्रत्येक माणूस उभा राहून वेगवेगळ्या कलर मध्ये उभा राहून आपल्याला काय इमोशन्स येतात ते बघायचे आपल्याला. तुम्ही फर्स्ट सिओन मधून सेकंड सिओन मध्ये गेलात, सेकंड सिओन मध्ये काय 7 कलर्स आहेत. 12 कलर्स बघतात तर 12 बघा, 7 कलर्स बघा. पण प्रत्येक कलर मध्ये तुम्ही उभा राहिल्यावर तो कलर तुम्हाला काय इफेक्ट करते ते बघायचं. जर रेड कलर आहे तर रेड कलर तुम्हाला काय इफेक्ट करते, आणि तो रेड कलरचा इफेक्ट आहे ना, पॉझिटिव्ह इफेक्टच बघायचा, निगेटिव्ह इफेक्ट नाही बघायचा. अँगर बघायचा नाही तुम्हाला. रेड नुसतं अँगर नसतं. ओके, पॉझिटिव्ह काय इफेक्ट बघता, कारण हिलिंग पण रेड कलरनी येतं. ओके, तसं हिलिंगचं आहे बघा. येलो कलर, व्हाईट कलर, ब्लॅक कलर, ह्या सगळ्या कलर्स मध्ये जर तुम्ही उभा राहता ना, तर त्या कलरला तुम्हाला इमोशन्स काय येतात किंवा तुम्हाला काय फिलिंग्स येतात, ओके, ते एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न करा. कारण हा जो सेकंड हा आपला जो आहे ना, काय आपण ह्या लेवल मधून आहे ना, तर ह्या लेवल मध्ये गेलोय, पण आपल्याला हा लेवल आहे ना स्ट्रॉंग करायचा आहे. कारण ह्या लेवल मधून आहे ना वरच्या लेवल मध्ये जायसाठी हा लेवल स्ट्रॉंग लागेल आपल्याला. ह्या लेवलची जर हेल्थ व्यवस्थित झाली ना, तर आपण मग इंटेलेक्च्युअल लेवलवर जाऊ. आणि इंटेलेक्च्युअल लेवलचा जो मेडिटेशन आहे ना, ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे थोडं. ओके, आतापर्यंत आपण जे करतो ना, त्याला काय बोलतात, हित बोधेद बोलतात. हित बोधेद म्हणजे काय, आयसोलेशन. आपण आयसोलेट करतोय प्रत्येक गोष्ट. आयसोलेशन मेडिटेशन मध्ये आयसोलेट करतोय प्रत्येक गोष्ट, आयसोलेट करतो. त्याच्यानंतरचा जो वरचा लेवल आहे त्याला हितबोनेन बोलतात. हितबोनेन म्हणजे कंटेम्पलेशन. कंटेम्पलेशन म्हणजे काय करतात, आपण आहे ना कंटेम्पलेट करणार आहोत. मग एक एक गोष्ट घेऊन त्या एक एक गोष्टीमध्ये आपण जास्ती घुसणार आहोत. सगळ्या ह्या गोष्टी आपण घुसवणार आहोत. इतर जे वेगवेगळ्या त्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये घुसवणार आहोत सगळ्या. म्हणजे आपण आता 7 कलर मध्ये प्रत्येक कलर घेऊन हे करतोय ना, मग आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये ना ते 7 कलर एकत्र करायचे आहेत परत. पण ती पुढची लेवल आहे. पण पुढची लेवल जायसाठी पहिले आपल्याला ही लेवल क्लिअर करायची आहे. तर ह्या लेवल मध्ये तुम्ही आपण आयसोलेशन मध्ये आपल्याला मेडिटेशन आयसोलेट, बॉडी आयसोलेट करून करायची आहे, माइंड आयसोलेट करून करायचं आहे, आयसोलेट करून इमॅजिनेशन आयसोलेट करायचं आहे, आयसोलेट करून सगळं आपण करतोय. आपण हित बोधेद मध्ये आहे आणि मग हित बोनेन मध्ये जाणार आहोत, मग त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. क्वेश्चन्स मेडिटेशन बद्दल असेल तर विचारा. And we will end in 5 minutes. मेडिटेशन जे जे मेडिटेशन करतात सगळ्यांनीच केलं पाहिजे खरं म्हणजे, पण जे जे करतात मेडिटेशन त्यांना समजला की प्रत्येक लाईटचा आयसोलेट करून आपल्यावर काय इफेक्ट होते बघा. इफेक्ट झालाच पाहिजे. बघा ना तुम्ही आहे ना, सन मध्ये सनराईज झाल्यावर ना सनकडे बघा आणि सनलाईट कडे बघा, तुमच्या बॉडीवर काय इफेक्ट होते ते तुम्हाला समजेल. तुम्हाला एनर्जेटिक फील होईल, डिप्रेशन जाईल, हे होईल ते होईल. आणि संध्याकाळच्या टायमाला जेव्हा लाईट जाते, सन जाते, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये काय इफेक्ट होते ते बघा. तुम्हाला समजेल की तुमची बॉडी कशी चेंज होते, तुमचा फिलिंग्स कसा चेंज होते, तुमचा माइंड कसा चेंज होते, सगळं ह्याला आयसोलेशन बोलतात. तुम्ही त्या गोष्टीने तुमच्या कसा इफेक्ट होतो ते आयसोलेट करता. हे आयसोलेशन तुम्हाला जर जमला ना आणि तुम्ही जर केलं ना, तर तुम्हाला ना माणसांबरोबर आयसोलेशन कराल. साफसफाईचा जो आहे ना तो माणसांची हे करायला तुम्हाला समजेल की कुठली माणसं तुम्हाला कसा इफेक्ट करतात, तुम्ही आयसोलेट करू शकता. नाही तुमची जवळची माणसांबद्दल बोलते मी, जी माणसं असतात ना आजूबाजूची, हे ते उगाचे तुम्हाला समजेल की हा माणूस आला की मला मी डिप्रेशन मध्ये जातो, की हा माणूस आला की मला हे होतं, की हा माणूस आला की मला असं वाटतं. मग तुम्हाला समजेल की त्या माणसाला अवॉइड करायचं की नाही. तुम्हाला समजेल की हा माणूस आला मला हॅपी फील होतं, हा माणूस मला एनर्जी फील होतं. तुम्हाला समजेल की त्या माणसाबरोबर दोस्ती करायची. हा मेडिटेशन मधला हा एक एक्स्ट्रा हेल्प आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही फील करून तुम्ही जे समजू शकता ना, तेव्हा फील आहे तो. तर त्याच्यासाठी पण मेडिटेशन हेल्पफुल आहे. पण आपण त्याच्यासाठी मेडिटेशन नाही करत, आपण हायर लेवलसाठी मेडिटेशन करतो. हा आता मेडिटेशन सगळं आपल्याला अंडरस्टँडिंग आवर सेल्फ साठी आहे. जो मेडिटेशनचा एक प्रकार आहे ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला डोलं बंद करून हे करायचा आणि मग असा करायचा, तो आयसोलेशनचा प्रकार आहे. तो पण प्रकार आहे मेडिटेशनचा, पण तो वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट मध्ये राहायला लागतं, हे राहायला लागतं, ते लागतं. तो वेगळ्या गोष्टींसाठी मेडिटेशन आहे. पण आपला जो सोलचा जो काम आहे ना ह्या जगामध्ये, सोलचा काम नुसतं आयसोलेट होऊन सगळा बघायचा आणि हे करायचं नाही. आपल्या सोलचं काम काहीतरी सोल शिकायला आलाय, सोल काहीतरी मिशन घेऊन आलाय, त्याला सोलला काहीतरी करायचं आहे, सोलला या जगामध्ये पॉझिटिव्हिटी करायची. ते सगळं करायसाठी आपल्याला दुसऱ्या प्रकारचं पण मेडिटेशन करायला लागतं, कंटेम्पलेशनचा.
आणि ते कॉन्टेम्प्लेटेशनच्या मेडिटेशन हे दोन्ही मेडिटेशन मिक्स केल्यावर जे होतं ना ते खरं म्हणजे स्पिरिच्युअलिटी. एकच मेडिटेशन करत बसला तर स्पिरिच्युअलिटी नाही होईल. म्हणजे हिमालयामध्ये नुसतं जाऊन बसला तरी मेडिटेशन करत बसला तर काय नाही तुम्ही जग चेंज कराल, आणि नुसता जगामध्ये राहून तुम्ही नुसता जग चेंज करत आला तरी नाही करत. दोन्ही गोष्टी करून तुम्हाला जग चेंज करायचं. आणि आपलं रिलीजन आपल्याला ते शिकवते, आपला तोरा आपल्याला ते शिकवते की हाऊ यू कॅन डू स्पिरिच्युअलिटी इन दिस वर्ल्ड. आपल्याला त्या वर्ल्ड साठी कायच नाही सांगत तोरा. मेल्यावर तुला खुर्ची मिळेल नाही सांगत तोरा. आपल्याला इथं काय कर, इथं काय खा, इथं कसा वाग, इथं काय काय करू, इथं सगळा. आणि स्पिरिच्युअल गोष्ट इथं कशी उतरवायची ते तोरा सांगते तुम्हाला, कारण तोच काम आहे आपला. कारण तिथं होतास तर तू तिथं होतास तर तू इथं आलास ना, इथं आलास तर इथं काय करायला आलं ते काम कर. तिकडं काम करायचं असतं तुला तर मी इथं नाही पाठवलं असतं, तिथंच ठेवलं असतं. तिकडचं काम आपण तिकडं करू शकतो ना. तिकडं परफेक्ट वर्ल्ड आहे, तिकडचं वर्ल्ड परफेक्ट आहे. तिकडचं तुला काम नाही करायचं, इकडं कर. इकडं परफेक्ट काम केलंस की तिकडच्या वर्ल्ड मध्ये तुझी जागा वर जाईल. ओके. Okay. Thanks a lot. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. Thank you, Judah. Thank you very much. या आणि जरा क्वेश्चन्स ठेवा ना तुम्ही काढून, काय काय विचारायला असा. नाहीतर लेक्चर चालू असताना तरी विचारा क्वेश्चन. नुसता 30 माणसं विचारतात आणि ऍशली पण नाही विचारत आजकाल क्वेश्चन. ओके, थँक्स.